पुणे पत्रकार कट्ट्याच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मी वैष्णवी आणि मी सुनयना आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। संवाद हे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे। हे लक्षात घेऊनच पत्रकारितेच्या वर्गातून सुरू झालेली संवादाची प्रक्रिया निरंतर चालू राहावी यासाठी डॉक्टर नीरज जाधव सर, डॉक्टर भगवान घेरडे, डॉक्टर श्री उद्धव धुमाळे सर आणि सहकारी यांनी मिळून पुणे पत्रकार कट्टा हा उपक्रम 1 मे 2024 रोजी सुरू केला। या उपक्रमाला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे। दर महिन्याच्या पहिल्या रविवारी ऐतिहासिक अशा रानडे इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात हा कट्टा संपन्न होतो। आजपर्यंत या कार्यक्रमाची एकूण 12 पुष्पे संपन्न झालेली आहेत। माध्यमे, साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांनी या कट्ट्यावर येऊन नवोदित पत्रकार व तरुणांशी संवाद साधलेला आहे। इवलेसे रोप लाविलिये द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। आज या पत्रकार कट्ट्याचा प्रथम वर्धापन दिन, या निमित्ताने उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। कार्यक्रमाच्या सुरुवात आपण प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलनाने करणार आहोत। तर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी आणि दीपप्रज्वलनासाठी या साईडला यावे। कादाच्या प्रकाशार्थ ही दीपज्योत आपण प्रज्वलित करत आहोत। प्रथम मी डॉक्टर नीरज जाधव सरांना विनंती करते की त्यांनी आजचे आपले जे आपल्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण जे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, त्यांचा सन्मान डॉक्टर नीरज जाधव सरांनी करावा अशी मी सरांना विनंती करते। स्मृतिचिन्ह आणि प्रियांबल देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। यानंतर उद्धव धुमाळे सरांना मी विनंती करते की त्यांनी संजय आवटे सरांचा सन्मान करावा। धन्यवाद सर। यानंतर डॉक्टर संजय तांबट सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आमचे पत्रकारितेचे आमचे यचोडी यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत। सर डॉक्टर संजय तांबट सरांचा सन्मान करण्यासाठी मी साईनाथ जाधव यांना विनंती करते की त्यांनी तांबट सरांचा सत्कार आणि सन्मान करावा। यानंतर प्रमुख उपस्थितांपैकी ज्यांचा सन्मान होत आहे हे पुणे पत्रकार कट्ट्यावर उपस्थित राहून त्यांनी आमच्याशी संवाद साधलेला आहे।
यामुळे कट्ट्याचे स्मृतिचिन्ह आणि प्रस्तावनेची प्रत यांना पोहोचलेली आहे. या कट्ट्याच्या निमित्ताने त्यांच्याशी जुळलेला ऋणानुबंध कायम राहावा यासाठी त्यांना आमच्या प्रेमाचा गुलकंद आणि एक पुस्तक आपण भेट म्हणून देणार आहोत, याचा त्यांनी स्वीकार करावा. सरहद्दचे संस्थापक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे संजय नहार सर यांचं स्वागत अरविंद कड यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. पत्रकारितेला प्रबोधनात्मक विचारांची बैठक असणारे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा सूक्ष्म अभ्यास असणारे, साध्या व आशयघन शब्दांमध्ये आपले विचार मांडणारे गिरीश अवघडे सर यांचे स्वागत सोनाजी याने करावे अशी मी त्याला विनंती करते. जीवन जगणं ही एक कला आहे. ती शिकलो तर आयुष्यात अपयश आले तरी जीवन जगायचं सोडायचं नाही असा संदेश देणाऱ्या आणि कट्ट्यावर आलेल्या असताना सगळ्यांनाच अरे मला मॅडम काय म्हणताय, आजी म्हणा, मी तुमच्या आजीच्या वयाची आहे अशी प्रेमाची ऊब आणि मायेचे हाक देणाऱ्या इंदुमती जोंधळे यांचे स्वागत करण्याची विनंती मी विठ्ठल गुजले यांना करते. धन्यवाद विठ्ठल. इंदुताई असतील, गिरीश सर असतील किंवा नहार सर असतील, हे याआधी कट्ट्यावर आलेले आहेत, त्यामुळे तेव्हाच आम्ही त्यांना प्रियंबलचं आणि मोमेंटो दिला होता. म्हणून आत्ता आम्ही आमच्याकडून प्रेमाचा गुलकंद आणि एक पुस्तक भेट दिली होती. यानंतर मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडण्यासाठी जे आमच्या पत्रकार गटाचे सर्वेसर्वा म्हणू शकतो ते आहेत असे एक उत्तम कवी, लेखक, मुक्त पत्रकार ज्यांच्या संकल्पनेतून पत्रकार गटाचं लावलेलं हे रोपटं आज बहरत आहे. आणि पुणे पत्रकार गटाचे संयोजक असलेले आयुर्वेदाचार्य डॉक्टर नीरज मोहन जाधव हे पेशाने डॉक्टर जरी असले तरी वाणी आणि लेखणीवर पकड असलेले, ज्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजवल्यात. वसंत व्याख्यानमालेत युवा वक्ता म्हणून ज्यांनी 5 वेळा व्याख्यान दिलेलं आहे असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते, ऑल मेडिकोपॅथीज फेडरेशनचे विश्वस्त, पायनियर सामाजिक विकास आणि आरोग्य संशोधन संस्था पुणेचे अध्यक्ष आणि पद्मनाभ आयुर्वेदचे मुख्य चिकित्सक डॉक्टर नीरज जाधव सरांना मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते. तुमचं कामच इतकं आहे सर की जर काही राहिलं असेल तर प्लीज क्षमस्व. नमस्कार. या ठिकाणी BG कोळसे पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. कट्ट्याच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं असे मी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. असं झालं की 1 वर्षापूर्वी रानडे इन्स्टिट्यूटमधूनच मी पत्रकारितेचा डिप्लोमा केला. जसं त्या म्हटल्या मुली की आपण लिहितोय, काहीतरी कविता करतोय, पण त्याला थोडी शास्त्रीय बैठक असायला पाहिजे किंवा लिखाणाचा बाज यायला पाहिजे. या जाणीवेतून मी इथं पत्रकारितेच्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आणि दवाखाना पाहत पार्ट टाईम सकाळी मॉर्निंग डिप्लोमा असल्यामुळं मी तो पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला. आणि तिथं बऱ्याच पत्रकारांची जे काही चर्चा व्हायची किंवा इथं जे काही शिक्षक म्हणून मान्यवर मंडळी यायची आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करायची, त्यांना ऐकल्यानंतर मनापासून असं वाटलं की एखादं पुस्तक वाचूनसुद्धा इतकं पटकन आपल्याला समजू शकत नाही किंवा इतका चांगला बोध होऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये हे ऐकण्याची जी काही एक प्रक्रिया सुरू झालेली आहे या पत्रकारितेच्या माध्यमातून, ती कायम राहिली पाहिजे. आणि या जाणीवेतूनच आम्ही ह्या पुणे पत्रकार कट्ट्याची जी संकल्पना आहे ती सुरू केली. आम्ही त्याचा शुभारंभ केला 1 मे 2024ला. असं आहे की आता आपण सगळ्यांनी वाचलं असेल की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनी ब्रेन रॉट नावाचा जो शब्द आहे तो वर्ड ऑफ द इयर 2024साठी म्हणजे 2024मध्ये वर्ड ऑफ द इयर म्हणून ब्रेन रॉट हा शब्द जो आहे त्याला त्यांनी ती तशी मान्यता दिलेली आहे की तो वर्षातला महत्त्वाचा शब्द आहे म्हणून. याचं कारण काय आहे तर आम्ही हातात जे मोबाईल घेतो, स्क्रोल करत राहतो, समाज माध्यमांवरती आपण इतके व्यस्त होऊन जातो की त्याच्यामुळं आपल्या मेंदूवर एक हँगओव्हर आल्यासारखं होतं. तर हे होतं आहे म्हणजे काय होतं आहे
तर त्यांना कुठंतरी त्याच्यापासून वेगळं ठेवता येईल अशा गोष्टी त्यांच्यासमोर येत नाहीत आणि त्याच्यामध्ये ही पिढी गुंतून पडते आणि त्यामुळं हा ब्रेन रॉट हा जो शब्द आहे तो वर्ड ऑफ द इयर ठरला. तर अशा पार्श्वभूमीवर वाटलं की नाही, मुलांनी समोर ऐकणं, लोकांचे जे काही त्यांनी जे काही जगलेलं आयुष्य आहे ते त्यांनी समोर मांडल्यानंतर त्यांना ऐकणं, याच्यातून जी प्रेरणा मिळू शकते ती कुठंही मोबाईलवर किंवा यूट्यूबला ऐकण्यातून होणार नाही, ते समोर बसल्यानंतरच होऊ शकतं. मग या धर्तीवर आजपर्यंत जसं मी सांगितल्या पद्धतीने 1 वर्ष झालं, प्रति महिना दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही हा कट्टा इथंच रानडेजी इन्स्टिट्यूटला भरवतो. आजपर्यंत 12 मान्यवर या कट्ट्यांवरती येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी आपलं जीवन प्रवास म्हणजे 2 पद्धतीनं आम्ही चर्चा करायचो की त्यांचं स्वतःचा जीवन प्रवास कसा राहिला आहे आणि घडताना त्यांच्या आयुष्यामध्ये माइलस्टोन्स गोष्टी कोणत्या होत्या की ज्यांनी मैलाचा दगड ठरल्या त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये, आणि दुसरा भाग म्हणजे समकालीन जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दलचं त्यांचं आकलन काय आहे. अशा 2 पद्धतीनं आम्ही या मान्यवरांशी संवाद साधलेला आहे. त्या योगायोगानं आज नहार सर इथं आहेत. म्हणजे नहार सरांना आपण या काळातलं शांतिदूत म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही, पण चिंतन, वाचन, मनन या सगळ्याच्या बरोबरीनं रचनात्मक काम कसं उभं करता येतं हे आपण सरांच्या निमित्तानं पाहू शकतो. सरांनी काश्मीर पुणे मैत्री चौक तिथं उभा केलेला आहे. मी नेहमी तिथून जातो, मला तिकडं बघितलं की सरांचा अभिमान वाटतो की कशा पद्धतीनं कामाला एक रचनात्मक उंची देता येऊ शकते. सर पहिल्या कट्ट्यावरती आले आणि खूप मनापासून आमच्याशी बोलले. यानंतर आवटे सर आहेत. आवटे सरांनी माध्यमांची जी काही बदलती स्थिती आहे, मग असं आपल्याला वाटतं की आता प्रेस म्हणजे जो काही पारंपरिक माध्यम आहेत ती मागं पडत चालली आहेत आणि डिजिटलचं महत्त्व वाढत चाललं आहे. तर तसं काही नाही आहे. तुम्ही काम प्रभावीपणे केलं की प्रत्येक माध्यम आजही तितकं काय म्हणू आपण संपन्न आणि समृद्ध आहे, अशा पद्धतीची भूमिका आवटे सरांनी मांडली. गिरीश सर आले होते. आंबेडकरांनी सांगितलेलीच गोष्ट की बाबा कोणताही रक्तपात न करता जर चांगलं परिवर्तन घडवायचं असेल तर ही लोकशाही व्यवस्था जी आहे ती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. हा जो काय आंबेडकरांचा विचार आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांपासून समाजाला कोणत्याच परिस्थितीत वेगळं करता कामाचं नाही आहे, हे खूप चांगल्या पद्धतीनं जाणीवेनं सरांनी आम्हाला समजून सांगितलं. इंदुताईंच्या रूपानं तर आमच्या कट्ट्यावरती वात्सल्य अवतरलं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. ताईंना ऐकताना त्यांचा स्वतःचा जीवन प्रवास, जीवन संघर्ष हे सगळं तर होतंच, पण ताईंनी स्वतः निर्मलाबेन यांच्यासोबत ताई राहिल्या आणि म्हणजे त्यांच्यासोबत राहिल्यानंतर गांधीयन विचार किंवा जे काही म्हणतो आपण त्याचा जो काही सहवास आहे किंवा त्याचं जे काही म्हणू आपण माणसांना आतून बदलण्याची जी काही त्याची ताकद आहे ती किती चांगल्या पद्धतीनं आम्हाला इंदुताईंच्या निमित्तानं प्रत्यक्ष अनुभवता आली. आणि इंदुताईंना आणि ह्या सगळ्या कट्ट्यावर आलेल्या मान्यवरांना ऐकल्यानंतर प्रामाणिकपणे वाटलं की आजही जगात जर कुठं काही बदल घडवायचा असेल तर त्यासाठीचं प्रभावी माध्यम हे प्रेमच असू शकतं. दुसऱ्या कोणत्या माध्यमाची जग बदलण्यासाठी गरज नाही आहे. आणि याच जाणीवेतनं आपण हे सर्व आम्ही हे चालू ठेवलं. आज आवर्जून छान वाटतं की 1 वर्ष पूर्ण होतं आहे ह्या कट्ट्याला आणि आज आपण या कट्ट्याचा पहिला वर्धापन दिन साजरा करत आहोत. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आज आपले माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे आपल्या 17वे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी बाबा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आमच्यासाठी खरंच हा खूप ऊर्जेचा दिवस आहे, कारण आमच्या म्हणजे असं म्हणूया की पुण्यामध्ये येऊन ग्रामीण भागात येऊन शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला आदर्श नेतृत्व कसं असावं म्हटलं की आम्हाला बाबांचा चेहरा आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे ते म्हणतात ना, अलीकडच्या काळामध्ये ते निघालं आहे काय, दाग अच्छे हे, तर हे दाग अच्छे ह्याच्या काळात सुद्धा बेदाग नेतृत्व आपल्याकडं आहे आणि विद्वत्ता, गुणवत्ता आणि उच्च विद्या विभूषित नेतृत्व कसं असावं याचं म्हणजे काय ज्वलंत उदाहरण आपल्याकडं या ठिकाणी आपल्याकडं आहे आणि त्यांच्याशी आपल्याला आज संवाद करता येणार आहे, त्यांचा अनुभव आपल्याला ऐकता येणार आहे. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आवटे सरांचं उदाहरण घ्यायचं झालं, सरांच्या रूपानं आपण सर्वजण जाणतो की सर माध्यम क्षेत्रात कार्यरत असूनसुद्धा तरुणाईशी किती जवळून आवटे सर संवाद साधतात. आयडिया ऑफ इंडियाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हटलं तर त्यात काही त्यांना वावगं ठरणार नाही. आपला भारत देश म्हणून ज्या काही आपली जी काही मूल्यव्यवस्था आहे ती तरुणांनी कशी आत्मसात करावी यासाठी अतिशय सृजनशीलतेनं सर मार्गदर्शन करतात. तर अशा मान्यवर व्यक्ती आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या कट्ट्यावर उपस्थित राहिल्यात. मला फार बोलायचं कारण आपल्याला सर्वांना त्यांना ऐकायचं आहे. फक्त आता एक डॉक्टर म्हणून सांगावंसं वाटतं की समाज अरिष्टांना बदलण्यासाठी, समाज अरिष्ट संपवण्यासाठी आता व्यवस्थेचा इलाज मला अपुरा वाटतो. समाज अरिष्टांना बदलण्यासाठी आता व्यवस्थेचा इलाज मला अपुरा वाटतो. दारिद्र्य, विषमता, हिंसाचार पाहून मनात हुंदका दाटतो आणि आता व्यवस्थेचं राहू द्या,
माणूसच मला आता आतून बदलावासा वाटतो, माणूसच मला आतून बदलावासा वाटतो. आणि म्हणून हा सगळा संवाद प्रपंच आहे. एवढं बोलतो आणि माझं प्रस्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कवी मनाच्या आमच्या डॉक्टरांना खूप खूप धन्यवाद. अशा समृद्ध विचारांच्या संयोजकांच्या माध्यमातून आज या कट्ट्याने 1 वर्षाचा टप्पा पार केलेला आहे आणि हा कट्टा इथून पुढे देखील असाच बहरत राहणार आहे. यानंतर आपण विशेष सन्मान घेत आहोत. या ठिकाणी नुकत्याच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आपल्यासमोर आला. या परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील रायगड तालुक्यातील रुळे गावचा शिवांश अश्विनी सुभाष जागडे हा 22व्या वर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये देशात 26वा आणि महाराष्ट्रात दुसरा आलेला आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. शिवांश यांच्या या यशाने देशासह आपल्या पुणे जिल्ह्यासह रायगड तालुक्याचा आणि महाराष्ट्राचा लौकिक आणखीन वाढलेला आहे. त्यांची जिद्द, चिकाटी, मेहनत या गुणांचे विशेष कौतुक म्हणून या ठिकाणी त्यांचा आपण माननीय पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करणार आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार मान्यवरांचे आभार आणि धन्यवाद शिवांश आणि अभिनंदनसुद्धा. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं खणखणीत नाणं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असं आपण म्हणू शकतो. अगदी कराडपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणाचा मोठा प्रवास करणारे अनुभवी राजकारणी, राजकारणात अनुभव आणि संयमाचा मिलाफ असणारं असं हे व्यक्तिमत्व. जसं राजकारण कळायला लागलं तसं त्यांच्या भोवती सुरुवातीला आवटे सर बोलणार आहेत. संजय आवटे सर म्हणजे यांची ओळख करून देण्याची खरं तर पत्रकारांना गरजच नाही आहे आणि त्यातही राजकीय नेत्यांसमोर संजय सरांची ओळख करून द्यायची मला खरंच फारशी गरज वाटत नाही. पण सरांची एक खास गोष्ट म्हणजे ते ज्येष्ठ पत्रकार जरी असले तरी ते आम्हा तरुण पत्रकार मित्रांचे एक सहृदय आहेत आणि त्यांच्या आणि आमच्या पिढीला जोडणारा एक दुवा असं आपण त्यांना म्हणू शकतो. लोकमत समूहाचे संपादक आणि आमच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले संजय आवटे सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आजच्या छान सायंकाळी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर, खरं म्हणजे या प्रांगणात आलं की मला बरंच काही आठवतं. जिथे सगळे पत्रकारितेचं काही शिकलो, आई ज्यातले बरेच वापरता आले, ज्यातले बरेच आता वापरता येत नाहीत, असे पण बरीच मुळाक्षरं इथे गिरवलेली आहेत. ती सगळीच वापरता यावीत अशी इच्छा आहे. तो काळ काय फार दूर नाही आहे, तो यावा यासाठी पण प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण अशा प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. पत्रकार कट्ट्याचा कार्यक्रम आहे. नीरज जाधव हा खरंच भारी माणूस आहे आणि माझ्यावर पण त्याने उपचार केलेले असल्यामुळे आणि आणखी करणार असल्यामुळे मी फार वाईट बोलणार नाही. पण नीरज हा असा धडपड आहे, मी तो एकाच वेळी त्याला खूप गोष्टी करायला आवडतं. डॉक्टर आहे, युवक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, नुकतंच त्यानं लॉ केलं, जर्नालिझम केलं, पत्रकार कट्टा चालवतो, असं काही काही करत असतो. आणि ते जेव्हा क्लिनिकला मी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरं म्हणजे क्लिनिक फार चांगलं चाललं आहे, तरी पण एवढे सगळे उद्योगाला सुस्त आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांचं बरं चाललं आहे त्यांनी अशा गोष्टी करणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे नीरज तुमचं कौतुक आहे आणि तुमच्या या कट्ट्याला 1 वर्ष पूर्ण झालं, हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. याचं कारण असं आहे, आपण सगळे आरंभशूर असतो. सुरुवात करायला आपल्याला फार आवडतं की हे करूया ते करूया, पण त्यानंतर मात्र ते सातत्य आपण विसरतो. सलगपणे वर्षभरामध्ये जवळपास गेले 12 महिने प्रत्येक वेळी एक किमान वक्ता आणि खूप चांगले वक्ते तुमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला फार मनापासून शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि हा पत्रकार कट्टा वर्षानुवर्ष चालेल अशी सदिच्छा या निमित्तानं देतो. मी वात्सल्याचा उल्लेख केला, इंदुमती इथे आहेत आणि आज मातृदिन आहे. त्यामुळे अशी आई आपल्यासोबत असणं हे फार चांगलं आहे. मी तुम्हाला सांगू का, महाराष्ट्राविषयी मला आदर ज्या काही कारणांसाठी आहे त्यापैकी एक कारण आहे
की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. असा माणूस आमचा मुख्यमंत्री असू शकतो, असतो, हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि मला खरंच कमाल वाटतं की त्यांच्याशी जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हाही मोजका संवाद व्हायचा, बाकी डायलॉग व्हायचा, आजही होतो, यापूर्वी व्हायचा. पण एवढा उमदा, एवढी समज असणारा, एवढं भान असणारा, एवढं आकलन असणारा आणि तरीही लोकांशी कनेक्ट असणारा, काही वैचारिक मांडणी भूमिका असणारा असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं, आणि त्यांनी फार दीर्घकाळ फार महत्त्वाचं काम केलं. मी नेहमी सांगत असतो, काँग्रेसनं ज्या काही चुका केल्या त्यांना पृथ्वीराज चव्हाण हा पोस्टर बॉय आहे हे प्रचारामध्ये वापरता आलं नाही. ते वापरता आलं असतं तर पुणे मुंबई एक्सप्रेस वेपेक्षा सुद्धा फ्रीवे किती महत्त्वाचं आहे हे सांगता आलं असतं. पण त्या काळात त्या बऱ्याच चुका आहेत. अर्थात त्या काँग्रेसच्या चुकांबद्दल एक वेगळं व्याख्यान द्यावं लागेल. म्हणजे मध्यंतरी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि काँग्रेसचे नेते माझ्यासोबत होते. माझं व्याख्यान झाल्यावर ते मला म्हटले, अरे तुम्ही आमचेच आहात, आम्हाला कसं काही कळलं नाही. म्हटलं सत्तेमध्ये असताना तुम्हाला काहीच कळत नाही. त्यामुळे यांची सत्ता जाणं आवश्यकच होतं. सत्ता गेल्यामुळे 2014 नंतर आपल्या लक्षात आलं की संविधान महत्त्वाचं आहे. 14 पूर्वी हे संविधानाची प्रत, प्रास्ताविका वगैरे प्रकार नव्हता, कारण त्याची गरज भासत नव्हती. ते आहे हे गृहीत धरलेलं होतं. पण आता मात्र जाणीव झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते सगळं होणं फार आवश्यक होतं. ते घडतं आहे याचा आनंद आहे. तर सर सोबत आहेत. संजय तांबट हे HOD आहेत या डिपार्टमेंटचे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या विभागाविषयी मला अत्यंत आदर आस्था आहे ते सगळं संजय तांबट आणि योगेश बोराटे या सगळ्या टीमनं पुढे खूप छानपणे पुढे नेलेलं आहे. त्यांचंही कौतुक या निमित्तानं करतो. संजय नहार या माणसाबद्दल काय बोलायचं, म्हणजे मला कळत नाही की हा एकटा माणूस आहे की 10 जण संजय नहार म्हणून फिरतात कुठे कुठे, मला कळत नाही. एका वेळी इतक्या ठिकाणी असणारा, इतक्या गोष्टींमध्ये काम करणारा, वावरणारा आणि प्रामुख्यानं आत्ता जे काही घडतं आहे म्हणजे पहलगाम नंतर ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याच्यानंतर तर संजयचं काम किती महत्त्वाचं आहे हे वारंवार जाणवलं. संजय सोबत मी एकदा काश्मीरमध्ये गेलो होतो आणि काश्मीरमध्ये गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपण फक्त भारत माता की जय इथे म्हणतो, पण खरी भारत माता सांभाळण्याचं काम कोण करत असेल तर ती काश्मीरी माणसं करत आहेत, ती कारगिलची माणसं करत आहेत, जम्मूतली माणसं करत आहेत, श्रीनगरमधली माणसं करत आहेत. आणि मला कमाल वाटली. त्या एका शाळेमध्ये मी गेलो, मागे मी उल्लेख केला होता बाबा, मी एका शाळेमध्ये गेलो. त्या शाळेमध्ये लहान मुली होत्या आणि सकाळची प्रार्थना सुरू होती. भाषा काहीतरी वेगळी होती. तिथे कारगिलमध्ये आणखी अगदी मैलाला भाषा बदलते, भाषा वेगळी होती. मला अर्थ कळत नव्हता, पण मी त्या शिक्षकांना अर्थ विचारला. म्हटलं हे तर ज्ञानेश्वरांचं पसायदान आहे, फक्त भाषा वेगळी आहे. सगळं झाल्यावर त्या मुलींना आमचे सगळे पत्रकार कारगिल युद्ध, आपल्याला युद्धाचं फार कौतुक आहे ना, कारगिल युद्ध. ते एक पोरगी म्हटली, सारखं युद्ध म्हणताय, कारगिलमध्ये बुद्ध पण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? बुद्ध पौर्णिमा उद्या आहे. पण मला असं वाटतं की खरोखरच युद्ध याच्याबद्दल आपण बोलत असताना हा बुद्धसुद्धा काश्मीरमध्ये आहे, कारगिलमध्ये आहे. अशा अनेक संदर्भात खरं म्हणजे काश्मीरकडे बघावं लागतं. आणि काश्मीरियत काय आहे, म्हणजे काश्मीरी लोकांचे फिल्म फेस्टिवल संजयने इथं केला, तर त्यालाही मी गेलो होतो. तर मला असं वाटतं की अशा स्वरूपाचं फार महत्त्वाचं काम संजय नहार करतायत. अशी सगळी मंडळी एकत्रपणे बांधणं हे आजच्या काळामध्ये फार आवश्यक आहे. तुमची टॅगलाईन आहे संवादामधून परिवर्तन. सध्या संवाद हे विसंवादाचं सगळ्यात मोठं माध्यम झालेलं आहे. म्हणजे आपण पत्रकार आहोत याचा आनंद अभिमान नेहमीच असतो, आजही आहेच. पण गेल्या काही दिवसांमध्ये लाज वाटावी असा काळ आहे. ज्या प्रकारचं वृत्तांकन सुरू आहे, ज्या प्रकारे माध्यमं, म्हणजे मला कळलं नाही की पहाटे शपथविधी झाला हे यांना कळलं नाही, गुवाहाटीला लोक गेले हे यांना कळलं नाही, सीमेवर काय चाललंय ते मात्र कळतं, पाकिस्तानमध्ये काय चाललंय ते मात्र कळतं, पण लष्कराच्या अगोदर त्यांना हे सगळं कळतं. हे चाललंय काय? त्यामुळे अशा स्वरूपाचं जर्नालिझम आकार घेत असताना, अशा स्वरूपाचं सगळं होत असताना, आणि एक लक्षात घ्या, म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध जे काही सो कॉल्ड सुरू होणार होतं किंवा वाटलं होतं अनेकांना, ते थांबवण्याचं काम कोणी केलं? डोनाल्ड ट्रम्पनं. आता मजा बघा, मी बाबा डोनाल्ड ट्रम्प जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर त्यांनी भाषण केलं आणि त्यांचं भाषण मी ऐकत होतो. बरं, बराक ओबामा हे माझे आयकॉन, आणि बराक ओबामांबद्दल मी लिहिलं पण पुष्कळ, बोललो आहे पण पुष्कळ, आजही कायम सांगत असतो. जे बराक ओबामा असं म्हणाले होते की वी आर नॉट ब्लू अमेरिका, वी आर नॉट रेड अमेरिका, वी आर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर या अनुषंगाने जे ओबामा म्हणत होते, त्याच ओबामांच्या देशामध्ये डोनाल्ड ट्रम्प मात्र आता भिंती बांधू, देर विल बी ओनली 2 genders, ट्रान्सजेंडर असणार नाही असं म्हणत होते. पण हे सगळं म्हणत असताना माझं लक्ष होतं समोरच्या रांगेकडे. समोरच्या रांगेवर त्याचे 3 ब्लू आईड बॉईज बसलेले होते. पहिला होता ॲलन मस्क ट्विटरचा किंवा एक्स, दुसरे होते जेफ बिझोस ॲमेझॉनचे, आणि तिसरा होता मार्क झुकेरबर्ग.
व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा, सबका मालिक एक, हे सगळे बसले. माझ्या लक्षात असं आलं की डोनाल्ड ट्रम्प आणि हे माध्यमं यांचं नेक्सस आहे. आणि हे नेक्सस केवळ इथे नाही, हे नेक्सस जगभर सगळीकडे आहे. आणि म्हणून संवादाची माध्यमं विखारी राजकारणाच्या सोबत आहेत, हे या काळाचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. अशा कालावधीमध्ये म्हणजे एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगत असतो की जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि तेव्हा अशी मांडणी मी सातत्यानं करायचो की ते ओबामा अध्यक्ष झाले याचा अर्थ काय, आता नवं जग आलेलं आहे, नवी माध्यमं आहेत, नवं जग आहे. बरं, जेव्हा ओबामा होते तेव्हा आपल्याकडे मनमोहन सिंग होते यार, तिकडे हू जिंताओ होते, बरे होते तुलनेनं, दिमित्री मेदवेदेव होते, बरे होते. आता तिकडे ट्रम्प आहेत, इकडे जिनपिंग आहेत, इकडे पुतीन आहेत, आपल्याकडे कोण आहेत मी सांगत नाही. पण या सगळ्यांचं मुख्य माध्यम आणि मुख्य वाहक कोण असेल तर ते माध्यम आहे, संवाद आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की संवादाच्या माध्यमांच्या अनुषंगानं फार मनापासून काम करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. म्हणजे आपल्याला वाटत होतं की आता माध्यमं खुली होतील आणि माध्यमं खुली झाल्यानंतर प्रत्येकाला आवाज मिळेल, प्रत्येकाला बोलता येईल. आमचे पंकज इंगोले पुढे बसलेत, ते मीडियाच्या अनुषंगाने एक संस्था चालवतात. आपल्या मुलांना शिकवताना अपेक्षा काय असते की खरंच अगदी ग्रामीण भागातली गोरगरीब कुटुंबातली कोळसे पाटील, सर्वसामान्य घरातली माणसं येतात. मला खूप कौतुक वाटतं की ज्यांच्या आईवडिलांना किंवा आजी आजोबांना ते शिकलेही नव्हते, निरक्षर घरातली पोरं येतात. कुठल्या तरी बीडमधली, नंदुरबारमधली, गडचिरोलीची, चंद्रपुरातली सगळी अशी पोरं येतात. त्यांना काहीतरी नवं करायचं आहे असं ते म्हणतात. ते माध्यम शिकतात, सगळं करतात, पण मुळामध्ये माध्यम शिकल्यानंतर त्या माध्यमाची ती स्पेस आज उरली आहे का, आणि ती उरली नसेल तर त्याचं नीटपणे साकल्यानं आकलन करून घेणं आणि नंतर मग ती स्पेस कशी वापरायची हे ठरवणं, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की संवादाचा उपयोग हा विसंवादासाठी होणारा हा अत्यंत भयंकर आणि त्रासदायक काळ आहे. गिरीश अवघडे दिल्लीमध्ये होते आणि त्यांचं पुस्तक पण आलं, त्या पुस्तकाचं प्रकाशन इथेच आम्ही केलं. त्यातही त्यांनी ही सगळी चिंता व्यक्त केलेली आहे की ह्या सगळ्या गोष्टी माध्यमं एवढी विस्तारत आहेत. मला चिंता काय वाटते तांबट सर, माध्यमं विस्तारत आहेत आणि विचार आक्रसतो आहे. कारण तुमच्याकडे अभिव्यक्त व्हायला संधी आहे, पण विचार करायला काय आहे. लक्षात घ्या, कुठलंही फेसबुक तुम्हाला विचार करायला शिकवत नाही, ते तुम्हाला व्यक्त व्हायला सांगतो. जगामध्ये कितीही माध्यमं वाढली तरी माध्यमं तुम्हाला फक्त सांगतील की तू इथे व्यक्त हो. व्यक्त काय व्हायचं, विचार काय करायचा हे कुणी शिकवू शकत नाही. अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आपल्यासमोर नीरज काय असेल तर विचारी पिढी घडवण्याचं आपल्यासमोर आव्हान आहे. तुम्ही जो मगाशी उल्लेख केला सगळ्या गोष्टींचा, एक लक्षात घ्या, मुळात व्यक्त होणे माणसाची भूक आहे यार. म्हणजे ज्या काळात शब्द नव्हते, माणसानं वेड्यासारखी शिल्प केली. मला कळत नाही कोणसे वाटेल, मी जातो, वर्षानुवर्षे पिढ्याने पिढ्या लोकांनी शिल्प केली, का केली असतील, फक्त व्यक्त व्हायचं आहे. व्यक्त होणं ही भयंकर भूक आहे, ही फार मोठी भूक आहे की मला व्यक्त व्हायचं आहे, मला एक्सप्रेस व्हायचं आहे आणि त्यासाठीचं माध्यम शोधणं. आजचा काळ असा आहे की तुमच्याकडे माध्यमं उदंड आहेत. म्हणजे माध्यमं उलट पक्षी नको तेवढी आहेत, माध्यमं उदंड आहेत, पण तुमचं माध्यम तुम्हाला विचार करायला शिकवेलच, व्यक्त होऊ देईलच अशी खात्री नाही आहे. अशा वेळी या प्रकारचा कट्टा मला फार महत्त्वाचा वाटतो. कारण अलीकडे कट्टी फार सहजपणे होते, कट्टा मात्र फार अभावानं होतो. कट्टी माहिती आहे ना, आम्ही लहानपणी काही झालं कट्टी, त्याला आता ब्लॉक वगैरे म्हणतात. तर हल्ली ब्लॉक करणं, कट्टी करणं फार सोपं आहे, पण कट्ट्यावर बसणं, कट्टा मात्र फार महत्त्वाचा आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे अरुण साधू माझे विभाग प्रमुख होते आणि मला आठवतं की अरुण साधूंनी त्या काळात, म्हणजे मी नेहमी सांगतो, काय काय माणसं आमच्याकडे शिकवायला येत असत. इथे टाईमटेबल आता असतं की नाही मला माहिती नाही, टाईमटेबल असतं. त्या टाईमटेबलवर इनिशियल असतं. समज संजय आवटे शिकवायला येणार असतील, तांबट सर मला बोलावत नाहीत, पण समजा आलो तर ते यस ए असं लिहितात, यस ए असं लिहितात, संजय आवटे यस ए, आणि मग पुढे विषयाचं नाव. तसं एकदा लिहिलं SP आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसी. तर सुहास पळशीकर असं आम्हाला नॅचरली वाटलं की सुहास पळशीकर शिकवायला आले असणार. तर आम्ही मागे कॅन्टीन, आता कॅन्टीन मला वाटतं नाही आहे कॅन्टीन नाही आहे, ते कॅन्टीन हे एक वेगळं स्कूल होतं. सूरजच्या कॅन्टीनला आम्ही बसायचो आणि मागे बसलो आणि मग गप्पा सुरू झाल्या. मग कुणीतरी म्हटलं अरे त्या सुहास पळशीकरांचं लेक्चर आहे. मग टिपिकल आम्ही सगळे विद्यार्थीच नाही, ते फार बोर करतात, या नको जायला, आज बंक करू, असं ते असं मी सहज म्हणतो आहे. पळशीकरांबद्दल असं माझं मत नाही, पण एकूण साधारणपणे विद्यार्थी शिक्षकांबद्दल जे बोलत असतात, हे जाऊ दे नको वगैरे. मग कुणीतरी म्हटलं नाही, तर शेवटी आम्ही काही जायचं नाही ठरवलं. अरुण साधू आले मागे, अरुण साधू मागे आले तर अरुण साधूने मला, काय करताय तुम्ही इथे, त्यांचा खास आवाज, तुम्ही इथे काय करताय, चला लवकर, गेस्ट आलेले आहेत, वक्ते आलेले आहेत, ते लेक्चरर आलेत. म्हटलं पळशीकरांसाठी साधू का मागे आले.
आम्ही पुढे आलो तर आम्हाला कळलं SP म्हणजे शरद पवार. ते शरद पवार हे मी अनेकदा सांगितलं आहे, पण शरद पवारने अनेक भाषणं केली असतील, अनेक सभा केल्या असतील, त्यांची भाषणं अनेकांनी ऐकली असतील, पण क्लासरूम लेक्चर शरद पवारने आम्हाला दिलं. 2 तास ते विरोधी पक्षनेते वगैरे होते, 2 तास फक्त पार्लमेंटरी डेमोक्रेसी काय आहे हे आम्हाला समजावून सांगितलं आणि अगदी व्यवस्थित फळा खडू वगैरे. माझं म्हणणं असं आहे की त्या सगळ्या कालावधीमध्ये आम्ही एक शिकलो. आणि तुम्हाला मजा सांगतो, म्हणजे एकदा मनोहर जोशी तेव्हा मुख्यमंत्री होते आणि अरुण साधू कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि मनोहर जोशी अध्यक्ष होते. तर सरांचा कार्यक्रम असला की आम्ही आपले जायचो. आम्ही कार्यक्रमाला गेलो तर अरुण साधू उभे राहिले आणि म्हणाले, मनोहर जोशी खरं म्हणजे माझे जुने मित्र आहेत, पण मी त्यांना माझे मित्र असं म्हणणार नाही. याचं कारण असं की माझे विद्यार्थी पुढे बसलेले आहेत आणि पत्रकाराचा कोणी मित्र नसतो, त्यामुळे मी मनोहर जोशींचा उल्लेख माझे मित्र वगैरे करणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी असाच मी उल्लेख करेन आणि ते किती मित्र वगैरे असले तरीही मी त्यांच्याकडे फक्त मुख्यमंत्री म्हणूनच बघेन वगैरे बोलले. मनोहर जोशी उभे राहिले आणि मग त्यांनी त्यांच्या मिस्किल शैलीमध्ये, मी मात्र जाहीरपणे सांगतो, माझा लाडका मित्र अरुण साधू, काय म्हणणं आहे वगैरे असं ते म्हटले. पण माझं म्हणणं असं की इतक्या व्यवस्थितपणे हे भान आम्हाला देणार आहे की आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला मांडता आलं पाहिजे तुमचे मित्र कोण आहेत की याच्या पलीकडे. तर मला असं वाटतं की या सगळ्या स्कूलमध्ये शिकल्यानंतर आज मला असं वाटतं की हे स्कूल खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तो गेम ऑफ थ्रोन्स नावाचं मी पुस्तक लिहिलं. ते पुस्तक मी अरुण साधूंना अर्पण केलं आणि असं म्हटलं की मुंबई दिनांक, सिंहासन अशा कादंबऱ्या ज्या माणसानं लिहिल्या तो माणूस आज पाहिजे होता. त्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, मग सरकार पुन्हा स्थापन होणं, मग झाडी डोंगर हाटील वगैरे सगळं होणं, या सगळ्यावर किती कादंबऱ्या लिहिल्या असत्या आणि किती वेगळं लिहिलं असतं. एवढं सगळं लिहावं, एवढं सगळं घडावं असा सगळा काळ आहे. अशा कालखंडामध्ये एक तुम्हाला मी खात्रीनं सांगतो, ती माझ्याकडे बघून खात्री बाळगा, सध्याचा काळ हा सगळ्यात सर्वोत्तम काळ आहे. लोकांना जे वाटतं ना की बापरे आता काय अभिव्यक्तीची मी तुम्हाला हे सांगतो, जेव्हा अभिव्यक्तीची गळचेपी होतेच तेव्हाच अभिव्यक्तीचे सर्जनशील नवनवे मार्ग पुढे येत असतात. फक्त अभिव्यक्तीचे सर्जनशील मार्ग कुठले ते आपल्याला कळायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही फिल्म फेस्टिवलला तुम्ही जा, सर्वात गाजलेला सिनेमा, सगळ्यात आवडलेला सिनेमा, सगळ्यात अवॉर्ड्स विनर सिनेमा इराणी वगैरे असतो. ते इराणच्या दिग्दर्शकाला विचारलं की तुमच्याकडे अभिव्यक्तीची एवढी गळचेपी, तुम्ही काही बोलला तर इतकी पंचायत आहे. तो म्हटलं त्यामुळेच आम्ही अभिव्यक्तीची एवढे मार्ग शोधतो की एवढं क्रिएटिव्ह आणखी कोणी करूच शकत नाही. मला असं वाटतं की आता सर्जनशील मार्ग शोधण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला त्या शैलीत बोलावं लागेल असं नाही आहे. आणि आपल्याला पण काय सवय लागली आहे, प्रत्येक वेळी काहीतरी विखाराचा विरोध विखारानं कधी करायचा नसतो. नीरज मागाशी म्हटला, प्रेम उनका जो फर्ज है अहल ये सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहाँ तक पहुँचे. आपला पैगाम मोहब्बतच असला पाहिजे, आपला पैगाम प्रेमच असलं पाहिजे. आणि मी तुम्हाला एक सांगू का, विखार व्हायरल होतो त्यापेक्षा अधिक प्रेम व्हायरल होतं. मला कोणीतरी विचारलं की ते अदानी अंबानी अमुक डमुक सगळे आहेत ते कसं काय करायचं. मी म्हटलं काय प्रॉब्लेम असा आहे, गांधी आत्ता जर असते ना ते अदानी अंबानी पण गांधींच्या चरणी बसले असते, तेव्हा टाटा बिर्ला बजाज बसलेच ना. आता हे आहेत पण आपण गांधी नाही, ही अडचण आहे. आपण आपले मार्ग शोधले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की जर या प्रकारचे अभिव्यक्तीचे सर्जनशील मार्ग शोधण्याचा प्रयत्न आपण केला, आपलं अधिष्ठान काय हे आपण लक्षात घेतलं आणि आपल्याला आणखी सवय काय लागले, आपण प्रतिक्रियावादी होतो अनेकदा. आपल्याला काय करायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मी तुम्हाला एक सांगतो, बघे कोणी काही म्हणू द्या, माध्यमांचं काय चाललं आहे आय डोंट नो. मुख्य प्रवाहातली माध्यमं, त्यांना मुख्य प्रवाहातली का म्हणायचं हे मला कळत नाही, कारण शेवटी सगळीच माध्यमं ही तेवढीच महत्त्वाची आहेत. मग रवीश कुमारनं एक लक्षात घ्या, रवीश कुमारचं चॅनल त्यानं सोडलं किंवा त्याला सोडायला भाग पाडलं गेलं, पण त्यानंतर रवीश कुमार ज्या प्रकारे तेजानं तळपू लागला ते त्याला त्या चॅनलमध्ये पण शक्य नव्हतं. हे नक्की आता की कदाचित त्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये काही अडचणी असतील, पण आता तुम्ही प्रत्येकजण तुमचं माध्यम तयार करू शकता, हा सगळ्यात महत्त्वाचा काळ आलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माध्यमांच्या लोकशाहीकरणाचा हा खऱ्या अर्थानं काळ आहे. ते लोकशाहीकरण म्हणजे हे पण खरं आहे की लोकशाहीचं माध्यमीकरण झालेलं आहे. अशावेळी माध्यमांचं लोकशाहीकरण कसं करायचं हे आपल्यासमोर आव्हान आहे. तुम्ही गंमत बघा, ध्रुव राठीसारखा पोरगा त्यानं सुरुवात केली आणि लोकांना तो प्रचंड अपील झाला, आवडला. कुणाल कामराचा इम्पॅक्ट काय आहे हे आपण बघितलं. हे बघा, जगातल्या कुठल्याही कालावधीमध्ये, कुठल्याही कालखंडामध्ये सत्तेला प्रश्न विचारणारे लोकांना आवडतातच. सत्तेबद्दल बोलणारे लोक किंवा माध्यमं लोकांना आवडतातच.
ते आपल्याला करायचं असेल तर आपल्याला आपलं माध्यम विकसित करावं लागेल. आणि मला असं वाटतं की रानडे इन्स्टिट्यूटमधून तुम्हाला हा आत्मविश्वास मिळाला पाहिजे की मी माझा प्लॅटफॉर्म तयार करू शकतो, मी माझं माध्यम विकसित करू शकतो, ते माध्यम काही असेल. मी नेहमी गमतीनं सांगत असतो की माझ्याबद्दल एक चांगली गोष्ट अशी आहे की मी सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम केलं. मी लोकमत ऑनलाईनचा पहिला संपादक मी, प्रिंटमध्ये मी काम केलंच, आणि टी व्हीवर पण मी जवळपास 5-5.5 वर्ष साम टी व्हीचा संपादक होतो, अनेक ठिकाणी होतो. त्यामुळे सगळ्या माध्यमांमध्ये काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि मी सोशल मीडिया किती वापरतो अनेकांना माहिती आहे. म्हणजे मी जेव्हा इथे लोकमतला जॉईन झालो तर लोक मला म्हटले, सर तुम्ही काम पण करता. म्हटलं मग नाही, म्हणजे आम्ही तुम्हाला फेसबुकवर बघायचो तेव्हा आम्हाला असं वाटायचं की तुम्ही फक्त फेसबुकवरच असतं म्हणजे. पण या सगळ्या माध्यमांवर काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे, किंवा सगळ्या माध्यमांमध्ये गेल्यावर माझ्या लक्षात आलं आहे की लोकांना जेव्हा तुम्ही खरंच काहीतरी मांडता, तुमची एखादी भूमिका असते, लोकांना ती आवडते, लोकांना महत्त्वाची वाटते. तुम्हाला ती मांडायची आहे का, तुम्हाला ती तेवढी महत्त्वाची वाटते का, तुम्हाला ती त्या पद्धतीने मांडता येते का, हे सगळं आव्हान आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्या नव्या पत्रकारांनी ना माध्यमांमध्ये खेळता आलं पाहिजे, माध्यमांशी खेळता आलं पाहिजे. प्रत्येक माध्यमाची एक गंमत आहे. मला लोकांनी विचारलं, मी टी व्हीवर गेलो, साम टी व्हीवर, की सर आता कसं वाटतं आहे. बट भारीच वाटतं मला, पण यार लोकसत्तामधले लेख मी मिस करतो आहे. ती पण एक गंमत होते. लोकसत्तामध्ये लिहिणं आणि लोकसत्तामध्ये लेख लिहिल्यानंतर मग लोकांचे फोन, अरे आजचा तुमचा कॉलम आहा, ते मी मिस करतो आहे. पण साम टी व्हीची गंमत आहे, ती मात्र मी एन्जॉय करतो आहे. मी ऑनलाईनला गेलो, मग लोकांनी सांगितलं की मग तुम्हाला, म्हणजे प्रत्येक माध्यमाची गंमत आहे. मी भाषण करतो, बोलतो, सोशल मीडियावर जातो, ज्या ज्या ठिकाणी बोलणं शक्य आहे. मी ओला उबेरमध्ये जरी बसलो तरी तासभर त्या उबेर ड्रायव्हरशी बोलतो. तो जोपर्यंत म्हणत नाही मी यांना मत देणार नाही तोपर्यंत बोलत बसतो, आणि मग विचारतो बिल किती झालं. आपलं कामच आहे बोलत राहणं, व्यक्त होणं, मांडत राहणं. आणि मला हे कळालं आहे. मी तुम्हाला सहजपणे आता मुद्दाम सांगतो, जरा थोडा विषयांतर होईल पण तरी मुद्दाम सांगतो. मग असे माझ्या जे पुस्तकाचा उल्लेख झाला, बी द चेंज, आम्ही भारताचे लोक, बाबांनी पण त्याच्यावर लिहिलेलं आहे, त्यांचा अभिप्राय आहे त्या पुस्तकावर. ते पुस्तक जेव्हा आलं, ते पुस्तक माझ्यासाठी खूप मोठा म्हणजे ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता. तरुण पिढीपर्यंत भारत नावाचा देश पोहोचवायचा असं मी ठरवलं होतं. मी नेहमी सांगतो की आज मातृदिन आहे, भारत माता की जय. अरे भारत माता की जय आम्ही एकदा नाही 100 वेळा म्हणतो. पण भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा की झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होते ते आम्हाला सांगतायत भारत माता की जय म्हणा. आमची भारत माता काय आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला नका सांगू. ते काय करतात माहिती आहे का, डी पीच बदलून टाकतात. आमचा डी पी वेगळा आहे, भारत माता वेगळी आहे, आमचा डी पी आम्हाला काय माहिती आहे. तर तरुण मुलामुलींपर्यंत भारत नावाची गोष्ट पोचवली पाहिजे, आयडिया ऑफ इंडिया पोचवली पाहिजे. भारत हा प्रकार काय आहे, अरे गंमत नाही. एक लक्षात घ्या, पाकिस्तानची आजची अवस्था बघून कळतं की भारत नावाचा देश किती उत्तुंग आणि थोर आहे. हे काय झालं पाकिस्तानचं, त्यांचं तुम्ही काय करणार आहे, युद्ध काय युद्ध करून करणार काय, त्यांचं काही उरलं आहे का. मला सांगा, पाकिस्तान नावाचा देश एका धर्माच्या पायावर उभा राहिला तरी पुन्हा का कोसळला, धर्म एक असून सुद्धा. पाकिस्तान आणि बांगलादेश दोघांचा धर्म एकच तरी कोसळला. आणि तुमचे मात्र एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा, एवढं सगळं, काय खरं आहे का आपलं. काय एक गोष्ट जरा धड आहे सांगता येईल का, इतक्या वेगळ्या गोष्टी आहेत, तिथे गंमत आहे आपली. मी कोळसे पाटील सर, मी मध्ये कोल्हापूरला माझ्या भाषणाला चाललो होतो, तर टोल नाक्यावर बॉबी घेतली. बॉबी माहिती आहे ना आपल्याला, बॉबी घेतली. ते बॉबी घेतली आणि तांबट सर 10च्या 10 बोटांमध्ये बॉबी अशी घातली आणि असा लहानपणासारखा असा फोटो काढला. आणि असा फोटो काढला की तो फेसबुकवर पोस्ट करावा लागतोच. पोस्ट केला आणि पोस्ट केल्यानंतर म्हटलं बॉबी, तर खाली अकोल्याच्या मित्रांनं लिहिलं ही बॉबी नाही आहे, पोंगा पंडित आहे. खांद्याच्या मित्रांनं लिहिलं, त्या बॉबीला 14 शब्द पुढे आले. हाच भारत आहे, तर हा भारत लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. म्हणून मी ठरवलं. ते ठरलं कसं, असंच एक कार्यशाळा ठेवली होती मेघा पानसरेंनी तरुण मुलामुलींसाठी पन्हाळ्याला. ते मला म्हटलं, एवढे साहेब तुम्ही या आणि पोरांशी बोला. त्या मुलांशी गप्पा मारल्या. त्याच्यानंतर तिथेच कणकवलीमध्ये एक वर्कशॉप होतं, 5 दिवसांचं वर्कशॉप होतं. तर त्या वर्कशॉपमध्ये त्यांनी काय केलं होतं, एक दिवस एक वक्ता. मग पहिल्या दिवशी काहीतरी कुमार केतकर गेले, दुसऱ्या दिवशी निखिल वागळे गेले, आणि असे बरेच लोक गेले होते. 5व्या दिवशी मी गेलो. आता मी 4 वक्त्यांची नावं ऐकून माझ्या लक्षात आलं की पोरांचं काही खरं नाही, म्हणजे त्या बिचाऱ्या पोरांचं काय झालं असणार आता. तर मी वक्ते विचारले. 5व्या दिवशी मी गेलो. मग मी मुलांना सुरू केलं. म्हटलं, एक तुम्हाला सांगतो, आत्ता काही चाललं आहे ना सगळ्यात बेस्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, हे अमुक अमुक नेते जे आहेत ना मागे सगळ्यात आवडतात. किती लोकांना आवडतात, निम्म्याहून अधिक लोकांनी हात वर केले.
ते आयोजक समाजवादी होते, त्यांना कळे ना की हे काय करायला लागले तसं, एवढं जरा थांबा. पूर्ण दिवसभर मी त्या मुलांसोबत राहिलो. माझ्या लक्षात असं आलं त्या मुलांची मतं पक्की आहेत पण कारणं माहीत नाही आहेत. मला अमुक नेता आवडतो हे पक्क आहे, कारण काय माहिती नाही. मला अमुक नेता आवडत नाही हे पक्क आहे, कारण काय माहिती नाही आहे. एक जण उभा राहिला, सर मला पॉलिटिकल सायन्समध्ये भयंकर अभ्यास करायचा आहे आणि मला राजकारणामध्ये फार गती आहे. म्हटलं बरं मला एक सांग, विधानसभेचे मतदारसंघ किती आहेत आपल्याकडे, ते माहिती नाही. म्हटलं असे तुमच्याकडचे पण अनेक जण मला मुलाखतीला येतात माझ्याकडे, सर आम्हाला पॉलिटिकल बीट द्या, संसदेची 2 सभागृह कुठली, लोकसभा आणि विधानसभा. तर माझ्या लक्षात असं आलं की अपुऱ्या माहितीवर आमच्या वेळी काय होतं, आम्ही लहान असताना आपल्याला एखादी गोष्ट माहिती नाही याचं फार गिल्ट असायचं. हे पोरं असे म्हणजे माहिती नाही तर काय, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला माहिती नाही म्हणजे काय. तर अपुऱ्या माहितीवरची मतं बनवणं आणि फारसा विचार न करणं, या सगळ्या मुलांशी मी बोललो आणि नंतर ते पुस्तक मी लिहिलं, वी द चेंज आम्ही भारताचे लोक. आणि बाबा तुम्हाला मी सांगतो, लाखो प्रती गेल्या, ठिकठिकाणी लोक. माझ्या लक्षात असं आलं की या पिढीशी बोलणं आवश्यक आहे. अनेकदा आपण बोलतच नाही, संवाद करत नाही, ते बोलणं फार आवश्यक आहे. मला असं वाटतं की आत्ता भारताची कल्पना काय आहे, खुलेपण काय आहे आणि नक्की आपल्याला काय सांगायचं आहे, हे सगळ्या माध्यमातून आपल्याला बोलता आलं पाहिजे. नीरज, एक लक्षात घ्या, मुळामध्ये तुम्ही भाषणं करता ही चांगली गोष्ट आहे, पण त्याही पलीकडे जी तरुणांची माध्यमं आहेत ना, ती माध्यमं पण हातात घेतली पाहिजेत. एक लक्षात घ्या, फुले सिनेमाला कोणी जात नाही आणि छावा मात्र भयंकर चालतो, हे पण लक्षात आलं पाहिजे. शेवटी मी नेहमी सांगत असतो की हे सांस्कृतिक राजकारण आपल्या लक्षात आलं नाही. काँग्रेसबद्दल तर माझी कायम तक्रार आहे, सांस्कृतिक राजकारण तुम्हाला कळालंच नाही. आता तुम्ही सांगता, राहुल गांधी आता अचानकपणे म्हणतात अमुक नेता फार वाईट आहे, अमुक महापुरुष, म्हणजे ज्याला महापुरुष मानलं जातं. आता म्हणून उपयोग काय आहे, थोरांची ओळखमध्ये आम्ही तोच शिकलो ना. ही तुमची चूक आहे. सांस्कृतिक राजकारण आपल्याला कळालं नाही, हे सांस्कृतिक राजकारण न कळल्याची किंमत आपण चुकवतो आहोत. पण आता तरी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की राजकारण प्रामुख्यानं सांस्कृतिक भुयारातनं आकाराला येत असतं, हे सांस्कृतिक भुयार समजलं पाहिजे. आणि म्हणून रील्स असो, शॉर्ट फिल्म असो, कुठलीही गोष्ट असो, ती तेवढीच महत्त्वाची आहे, त्याच्याकडे तेवढ्याच गंभीरपणे बघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही सगळी माध्यमं वापरता येणं, या सगळ्या माध्यमातून संवाद करता येणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं, कोणी काही म्हटलं तरी मला कायम असं वाटतं हा काळ फार छान आहे. आणि एक लक्षात घ्या, मुळामध्ये महाराष्ट्र हे खरंच फार महत्त्वाचं राज्य आहे. 2014मध्ये की सत्तांतर झालं त्याला महाराष्ट्र जबाबदार आहेच. मग ते अण्णा हजारेंना अजून कळलेलं नाही की आपण नक्की काय केलं, तो मुद्दा वेगळा. तर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रालाच ठरवावं लागणार आहे की आपल्याला नक्की भूमिका काय घ्यायची आहे. आणि ही घ्यायची असेल तर तुमच्यासारखी संवादाच्या माध्यमांमध्ये, कम्युनिकेशनमध्ये काम करणारी जी मंडळी आहेत ना, त्यांनी याचा नीटपणे विचार केला पाहिजे. आता काय झालं आहे, मध्यंतरी मी गरवारे कॉलेजमध्ये एका मीडियाच्या वर्कशॉपला गेलो, माझ्या हस्ते उद्घाटन होतं. माझ्या लक्षात असं आलं आहे की 90% लोकांना आता जर्नलिझममध्ये रस उरलेला नाही आहे. त्यांना PR, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, अमुकमध्ये रस आहे. तो असायला माझी हरकत नाही आहे, तो त्यांनी करावा, म्हणजे ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं. पण मला असं वाटतं की शेवटी जर्नलिझममध्ये बैठक फार महत्त्वाची आहे. तुम्ही भले सिनेमा करा, तुम्ही रील्स करा, तुम्ही फिल्म्स करा, शॉर्ट फिल्म्स करा, वाटेल त्या गोष्टी करा, पण शेवटी सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे वैचारिक अधिष्ठान, भूमिका, समज. हे झालं आणि पत्रकार कट्ट्यामधून मुलं मुली विचार करायला लागली किमान, तरी खूप मोठी गोष्ट आहे. एक लक्षात घ्या, दाभोलकरांचा खून झाला, गोविंद पानसरेंचा खून झाला, गौरी लंकेशचा खून झाला, कलबुर्गींचा खून झाला. मुख्य कारण काय होतं, व्यवस्थेला भीती आणखी कोणाचीही वाटत नाही, व्यवस्थेला पत्रकार कट्ट्याची भीती वाटते, विचार करणाऱ्या माणसांची व्यवस्थेला भीती वाटते. आणि ती आजचीच नाही, जगातल्या सर्व काळामध्ये विचार करणाऱ्या माणसांची भीती वाटते. तुकारामाची गाथा का बुडवली, तुकारामाकडे काय होतं, तुकारामानं विचार मांडला. ज्ञानेश्वरांची भीती का वाटली, ज्ञानेश्वरांना विचार मांडला, ज्ञानेश्वरांना विद्रोह केला. वेगळ्या विचारांची भीती व्यवस्थेला कायम वाटत असते. त्यामुळे विचार करणं, विचार करणारी माणसं घडवणं, ते जे विचार करतात तो विचार त्यांना मांडता येईल अशी व्यवस्था निर्माण करणं, हे झालं तर बाकीच्या अनेक गोष्टी फार सहजपणे होऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की जे परिवर्तन करू पाहतायत तुम्ही सगळे लोक, नीरज जाधव आणि सगळी मंडळी जे परिवर्तन करू पाहतायत, उद्धव धुमाळे म्हटले रोज ऐकत असतो, त्यामुळे मी शक्यतो यांचं संपल्यावर येईन अशी शक्यता होती, पण आल्यानंतर 2-5 मिनटं ऐकावं लागलंच. म्हणजे आता काय, ऑफिसमध्ये तेच, पुन्हा इथंही तेच, त्यामुळे ते शक्यतो टाळणार होते. तर जे परिवर्तन आपण करू पाहतो आहोत ते परिवर्तन मला असं वाटतं की फार कठीण नाही आहे. फक्त त्या परिवर्तनासाठी ज्या पूर्व अटी आहेत त्या पूर्व अटी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि मला पूर्णपणे खात्री आहे, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा,
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. वर्तमानाला कायमच ही भाषा कळत नसते, तुमची भाषा कायमच कळत नाही, पण तुमची एक भाषा आहे, ती भाषा कळणं आणि ती भाषा तुम्ही स्वतः शोधणं आणि त्या भाषेमध्ये व्यक्त होणं, त्या भाषेमध्ये आपला विचार मांडत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. मला खात्री आहे की पत्रकार कट्टा दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे. दुसऱ्या वर्षामध्ये जाताना त्याचा पैस आणखी वाढेल, त्याची व्याप्ती आणखी वाढेल. विचार करणारी माणसं, विचार करणारे पत्रकार, विचार करणारे माध्यमकर्मी. आणि एक लक्षात घ्या, आता मी फक्त माध्यमात आहे म्हणून माध्यमकर्मी आहे असं मानायचं कारण नाही. ज्याच्या ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे तो प्रत्येकजण माध्यमकर्मी आहे. त्यामुळे आता माध्यमकर्मी प्रत्येकालाच मानलं पाहिजे. अशा वेळी माध्यम हा शब्दच विस्तारलेला आहे. अशा कालावधीमध्ये आपण बोलतो आहोत आणि ज्या कालावधीमध्ये आपल्याला कळलं. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, मला कोणीतरी विचारलं की मशीनचं काय. मी म्हटलं मशीनचं मला माहिती नाही आहे, पण त्यांना मशीन बिघडवू द्या, तुम्हाला मन घडवावं लागेल, तुम्हाला मेंदू घडवावा लागेल. आता अशी अवस्था आहे की तुमचा मन आणि मेंदू कोणाचा आहे हे तुम्हाला कळूच नाही, अशा प्रकारचा काळ आहे. कारण तो हायजॅक केलं जातं, आपल्यालाच कळत नाही की हे माझं मत तयार झालं, हे मत तयार कोणी केलं हेच आपल्याला कळत नाही. पूर्वी फक्त एक लक्षात घ्या, पूर्वी फक्त मार्केटिंग हे वस्तूंचं व्हायचं, आता नेत्यांचं मार्केटिंग केलं जातं. निवडणुकीच्या काळात तुम्ही बघितलं, नेत्यांचं मार्केटिंग केलं जातं, पक्षांचं मार्केटिंग केलं जातं. अशा सगळ्या कालावधीमध्ये नेत्यांचं, पक्षांचं मार्केटिंग होत असताना सर्वसामान्य माणसांपर्यंत मूळ विचार पोचवत नेणं, आपली भूमिका पोचवत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि या सगळ्यासाठी तुम्ही सगळी मंडळी फार काम करता आहात. पुन्हा एकदा आणि गंमत बघा, म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं पूजन केलं आपण. अनेकांना हे माहिती नसेल, जांभेकरांची एकूणच सगळा वारसा हा अत्यंत पुरोगामी आहे. जांभेकरांचे शिष्य दादोबा तरखडकरांनी परमहंस सभा स्थापन केले आणि दादोबा तरखडकरांचे शिष्य केशव भवाळकर म्हणजे जेव्हा लोकहितवादींनी ब्राह्मणांच्या दक्षिणा बंद करा असं पत्रक काढलं तेव्हा पहिली सही भवाळकरांनी केली. महात्मा फुलांच्या पुस्तकाला जेव्हा पैसे कमी पडत होते तेव्हा भवाळकरांनी पैसे दिले. पहिली मुलींची शाळा सुरू केली, ती शाळा सुरू केल्यानंतर त्या शाळेमध्ये मुलींना शिकवणार कोण, मग सावित्रीबाई फुले, त्यांना कोण शिकवणार, तेव्हा भवाळकर पुढे आले. बाळशास्त्री जांभेकरांची ही पण परंपरा अनेकांना माहिती नसते. मी अनेकांना जांभेकर म्हटलं की काहीतरी गडबड वाटते, तर बाळशास्त्री जांभेकर हे तेव्हा हिंदू धर्माची चिकित्सा करणारे एक अत्यंत महत्त्वाचे पुरोगामी विद्वान होते, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. हीच आपली परंपरा आहे, हा आपला वारसा आहे. आणि एक लक्षात घ्या, या जगामध्ये कोणी असो, म्हणजे फुले असोत, शाहू असोत, आंबेडकर असोत, गांधी असोत, नेहरू असोत, प्रत्येकाला माध्यमाची गरज भासते. त्यांना माहिती होतं की माध्यमाशिवाय काही चालणार नाही. महात्मा गांधींनी तेव्हा यंग इंडिया सुरू केलं. महात्मा गांधी नव्या पिढीशी किती कनेक्टेड होते. यंग इंडिया, नंतर यांनी अनुवाद केला तरुण भारत. स्वतःचं काहीच नाही यांचं. तेव्हा यंग इंडिया का सुरू केलं, तर यंग इंडिया कारण नव्या लोकांशी, नव्या मुलांशी बोललं पाहिजे. बघा, शाळा सुरू केली, नाव काय, नई तालीम. नव्या पोरापोरींशी बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि माध्यमांचं भान असणं हे हा सगळा वारसा लक्षात घेत आपल्याला पुढं जायचं आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये माध्यम आहे आणि चॅलेंजिंग काळ आहे. एक लक्षात घ्या यार, तुम्ही जेव्हा आजी आजोबा व्हालच की कधीतरी नातवंडांना सांगाल तुम्ही, अरे काय लढलो आम्ही, काय धमाल होती, काय काळ होता, त्या काळामध्ये यार उभं राहिलो आम्ही. हे जे उभं राहणं आहे ना, असं वाटलं पाहिजे की यार आपण आपला काळ खूप छानपणे, जे काही चॅलेंज होतं, आव्हान होतं, त्या आव्हानावर मात करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला कोणी विचारलं, मी कायम सांगत असतो की आत्ता जर्नलिझम करणं, आत्ता माध्यमात काम करणं, आत्ता भारतीय नागरिक असणं यासारखं आव्हानात्मक काहीच नाही आहे. हे खूप चॅलेंजिंग आहे आणि हे आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे. मला पूर्णपणे खात्री आहे येणारा काळ अत्यंत चांगला आहे. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मला कौतुक आहे की तुम्ही लहान मुलं, तरुण मुलं सगळी आहातच. आणि या भगवानसारखा 16 वर्षांचा मुलगासुद्धा काय यांच्या वयाचे काय, म्हणजे बापू सेहत के लिए तू हानिकारक आहे. अशी सगळी मंडळी इथे एकत्रितपणे येऊन जो काही घाट घातला आहे ना, तो फार छान आहे. मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये हे काम आणखी वाढेल. ते वाढावं यासाठी आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत. साक्षात पृथ्वीराज चव्हाणांनी तुमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येण्याचं मान्य करणं हे तुमचं सगळ्यात मोठं यश आहे. आणि बाबा या कार्यक्रमाला येणार असं मला कळालं, माझ्या लक्षात आलं की तुम्ही खरंच बऱ्यापैकी एक टप्पा गाठलेला आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा, अत्यंत मनापासून अभिनंदन. खूप खूप धन्यवाद सर.
अगदी मी आत्ताच म्हणाले तसं काल आज आणि उद्याला जोडून तुम्ही अगदी कितीही वेळ बोललात तरी आम्ही तुम्हाला कितीही वेळ ऐकू शकतो. आणि माध्यमांचं भान जपत हा वारसा पुढे घेऊन जाऊ आम्ही, याची मी तुम्हाला शाश्वती नक्कीच देते. तुम्ही म्हणालात की विचार करणाऱ्या माणसांना व्यवस्था घाबरते, तर या पत्रकार गटाच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायला आवडेल की वर्षभरापूर्वी सुरू झालेली ही जी चळवळ म्हणू शकतो आपण याला, तर या माध्यमातून आम्ही सुरुवातीला सगळे एकत्र यायचो तेव्हा व्यक्तच व्हायला शिकलो आणि समाज माध्यमं असतील किंवा एकमेकांप्रती जरी व्यक्त होणं असेल तर ते आम्हाला ह्या पत्रकार गटाने शिकवलेलं आहे. त्यामुळेही नीरज सरांचा आणि सर्वांचा आभार. आणि आत्ताच बी जी कोळसे पाटील सर आपल्यात उपस्थित झाले, तर त्यांचा सत्कार राहून गेला होता, तर मी चंद्रकांत कांबळे यांना विनंती करते की त्यांनी स्मृतिचिन्ह आणि संविधानाची प्रत देऊन सरांचा सन्मान करावा. यानंतर पुन्हा एकदा आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी घेत आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर वृषाली बर्गे यांनी थायलंडमधील बँकॉक येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 10व्या जागतिक माध्यम आणि जनसंवाद परिषदेमध्ये संशोधन सादर केलेले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. संजय आवटे सर यांना मी विनंती करते की त्यांनी मॅडमचा सन्मान करावा. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. यानंतर आपण पुढच्या मनोगताकडे जाणार आहोत. मगाशी मी त्यांचा परिचय अर्धा करून दिला, तर आता पुन्हा एकदा त्यांचा परिचय करून देते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पक्षाचं खणखणीत नाणं असं आपण पृथ्वीराज चव्हाण यांना म्हणू शकतो. कराडपासून दिल्लीपर्यंतचा राजकारणाचा मोठा प्रवास करणारे अनुभवी राजकारणी. राजकारणात अनुभव आणि संयमाचा मिलाफ म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. जसं राजकारण मला कळायला लागलं तसं त्यांच्या नावाभोवतीचं असलेलं वलय मला कळायला लागलं. त्यामुळे खरं तर त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी खरं तर खूप लहान आहे, पण या कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणून मी इथे उभी आहे. आई आणि वडील दोघेही काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळे राजकारणाचं बाळकडू त्यांना त्यांच्या लहानपणापासून घरातच मिळालं. बी ऑनर्स आणि MS करून एरोनॉटिकल क्षेत्रात काही काळ त्यांनी कामही केलं आहे. आपल्यातल्या फार कमी लोकांना माहीत असेल की त्यांनी एरोनॉटिकल क्षेत्रातही काम केलं आहे. पुढे राजीव गांधींच्या आग्रहाखातर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार हाती घेतला होता आणि त्यांनी प्रमुख खातेही सांभाळलेलं आहे. तर असं कर्तृत्व आणि नेतृत्व दोन्ही तितकंच प्रबळ असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. पुणे पत्रकार कट्ट्याच्या आरंभ होण्या वर्ष होत आहे आणि आज हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी रांजणे इन्स्टिट्यूटच्या प्रांगणामध्ये होत आहे. आणि या कार्यक्रमाला ज्याने आताच आपल्यासमोर एक खूप प्रखरपणे विचार मांडले, ते एक महाराष्ट्रातले एक अत्यंत अग्रणी असे पत्रकार आणि विचारवंत सन्माननीय श्री संजय आवटे, आपल्या रानडे इन्स्टिट्यूटमधले HOD डॉक्टर संजय तांबट, कार्यक्रमाला खास आलेले, ज्यांनी या पत्रकार कट्ट्याचं पहिलं पुष्प गुंफलेलं आहे ते मला वाटतं श्री संजय नाहर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर नीरज जाधव, सौ इंदुमती जोंधळे, श्री गिरीश अवघडे, कार्यक्रमाचे सर्व संयोजक आणि उपस्थित मित्रांनो, खरं म्हणजे डॉक्टर नीरज यांच्या मातोश्री
ज्या इथे बसलेल्या आहेत समोरच्या ओळीमध्ये, नकुसाताई जाधव या आमच्या सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सहकारी. त्यांनी फोन करून सांगितला की माझा मुलगा डॉक्टर पुण्याला आहे आणि तो काहीतरी सामाजिक काम करतो आहे, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. लगेच मान्यता दिली. संजय मला वाटतं नीरज आणि त्यांचे काही सहकारी येऊन मला भेटले आणि त्यांनी मला या पत्रकार कट्ट्याबद्दलची माहिती दिली. चांगला उपक्रम आहे की कुठल्या तरी एका वक्त्याला बोलून एक संवाद साधायचा. मग त्यामध्ये काही विद्यार्थी असतील पत्रकारितेचे, काही इतर मान्यवर असतील, आणि असं आम्ही वर्षभर आता करतो आहे. आणि एक वर्ष पूर्ण झालं आणि मला त्याचा वर्धापन दिवस घ्यायचा आहे. अर्थात नकोसा त्यांच्या आग्रहामुळं मला नाकारणं शक्य नव्हतं, म्हणून मी म्हटलं ठीक आहे, सोयीची वेळ पाहून आपण नक्कीच कार्यक्रम घेऊया. पण मला एक लक्षात नाही आलं की हा पत्रकारांशी संवाद साधायचा, एखाद्या वक्त्यांनी साधायचा कार्यक्रम आहे का वर्धापन दिन म्हणजे मग त्याला एक समारंभाचं स्वरूप आहे. त्याबद्दल जरा मग मला असं वाटलं होतं की आपण काही संवाद साधता येईल, प्रश्नोत्तर होतील. पण नंतर लक्षात आलं की हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. एक चांगला उपक्रम यशस्वीपणे वर्षभर राबवलेला आहे. अर्थात त्याला पुढच्या वर्षात जायचं असेल तर त्याला एक पाठबळ मिळावं, की थोडी प्रसिद्धी मिळावी, आणि लोकांना असा काही उपक्रम, पुण्यात अनेक उपक्रमापैकी एका उपक्रमामध्ये हा उपक्रम चालू आहे असं सर्वसामान्यांना कळावं. असं काही झालं तर फार चांगलं होईल, म्हणून मी आज वेळ काढून आज या कार्यक्रमाला यायचं मान्य केलं. दुसऱ्या बाजूला देशात एक वेगळी परिस्थिती आहे. कालपर्यंत म्हणजे या वेळेपर्यंत काल काय होईल काय सांगता येत नव्हतं. खूप भाकीतं केली जात होती की आता युद्धाचा भडका उडणार. बरेच फोन आले की पेट्रोल भरून ठेवा, राशन भरा, नेहमीच येतात तसे. आणि आता काय होते, सगळ्यांना चिंता होती, कारण युद्ध म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. आणि दोन अण्वस्त्रधारी देशामधलं युद्ध हे फक्त तिथल्या स्थानिक हा एक रिजनल कॉन्फ्लिक्ट म्हणून असत नाही. हा एक वैश्विक त्याला संदर्भ आपोआपच येतात, कारण फार मोठी अशी रिजनल कॉन्फ्लिक्ट दोन अण्वस्त्रधारी देशामध्ये होत नाहीत. आणि त्यामुळे निश्चितच जगातले मोठे नेते यामध्ये हस्तक्षेप करणारे स्पष्ट होतं. पण तरी पण पंतप्रधानांनी उद्दिष्ट ठेवलं होतं आणि त्यामुळे हे काही लवकर संपणार नाही. आणि कदाचित मग काही आणखी काही जर भयंकर घडलं तर कदाचित कार्यक्रम रद्द देखील करावा लागेल, अशा मानसिकतेमध्ये मी होतो. पण एक चांगला उपक्रम आहे, त्याला हातभार लावला पाहिजे, हा उपक्रम चालू राहायला पाहिजे, या उद्देशाने मी आलेलो आहे. म्हणून सर्वप्रथमच मी डॉक्टर नीरज जाधव आणि त्यांच्या सहकार्याने जो उपक्रमाची संकल्पना या ठिकाणी मांडली, याच संस्थेमध्ये त्यांनी काही डिप्लोमा केलेला आहे, पत्रकारितेशी एक अधिकृतपणे एक जवळीक साधलेली आहे. आणि ही मुलं काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत ज्याच्या अत्यंत गरज आहे देशामध्ये. त्याला पाठीवर थाप मारण्याकरता आपण गेलं पाहिजे, या उद्देशाने मी आलेलो आहे. आणि सुरुवातीलाच मी आज पुणे पत्रकार कट्ट्याच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही खूप धाडसानं हा उपक्रम चालू केलेला आहे आणि निश्चितच याचे दूरगामी फायदे समाजाला, आपल्या राज्याला मिळतील. कारण आज सर्वात काही जर कशाची गरज असेल तर ती संवादाची गरज आहे, आणि त्या संवादातून परिवर्तन करणं हे तुमचं घोषवाक्य आहे. म्हणून आज मला इथं निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. चांगल्या एका विशिष्ट वर्गातील पत्रकारितेतील दिग्गजांची आज पुन्हा भेटण्याची, चर्चा करण्याची, काही जणांना पहिल्यांदाच भेटण्याची संधी मिळाली. धन्यवाद नीरज. एका अत्यंत संक्रामक परिस्थितीमध्ये आपण जात आहोत. आव्हानं खूप आहेत आणि त्या आव्हानातून संधी उपलब्ध होईल. एक नवा भारत देखील घडण्याची शक्यता आहे. आता ती आव्हानं, पहिलं आव्हान आहे लोकशाहीला. आज आपण जे काही करतोय
ही लोकशाहीची प्रक्रिया आपण पाहतोय त्याला खरंच लोकशाही म्हणायचं का याबद्दल मला आता माझ्या मनात खूप संभ्रम निर्माण झालेला आहे, शंका निर्माण झालेली आहे. म्हणजे खूपच बुद्धीला ताण दिल्यानंतरच त्याला लोकशाही म्हणता येईल आज असं हे वातावरण झालेलं आहे. पण कदाचित ते अनायसे झालेलं नाही. त्यामध्ये एक स्ट्रॅटेजी आहे की ज्या विचार प्रवाहाला किंवा ज्या व्यक्तींना मुळातच ही लोकशाही मान्य नाही, आता ते लोकशाही संपवणं, कायद्यानं संपवणं किंवा बंद करणं किंवा आम्ही आता कायदा करून लोकशाही संपवली आता आम्ही वेगळं काही करणं असं काही करता येणं फार शक्य नाही आहे. आणि म्हणून येणं केनं प्रकारेनं लोकशाही संपवून टाकायची, पण त्याचा ढांचा, त्याचं स्ट्रक्चर, त्याचा देखावा हे सगळं कायम ठेवायचं, पण आत्मा मात्र त्याचा काढून घ्यायचा. अशा प्रकारची परिस्थितीत आपल्याला दिसते की त्या लोकशाहीचा आत्मा राहिलेला नाही, फक्त ढांचा राहिलेला आहे. निवडणुका होतात, खूप लांब रांगा दिसतात, लोक बोटाला शाई लागली दाखवतात, EVM मशीनचे फोटो काढले जातात. जगातली सर्वात मोठी लोकशाही, जगातली सर्वात मोठी निवडणूक आपण आपली पाठ थोपटून घेतो, पण आत्मा त्याचा काही राहिलेला नाही. आज आपण जेव्हा आपलं संविधान लिहित होतो, संविधानाची रचना करत होतो, तेव्हा पर्याय होते की आपण अमेरिकन राष्ट्रपती पद्धतीची राजवट आपल्या देशात स्वीकारायची का ब्रिटिश संसदीय पार्लमेंटरी डेमोक्रेसी ही स्वीकारायची, याबद्दल चर्चा झाली, संविधान सभेत चर्चा झाली. परंतु संविधान निर्मात्यामध्ये अधिकतर माणसांचं शिक्षण हे इंग्लंडमध्ये झालं असल्यामुळं त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम फार जवळून पाहिली होती. नेहरू असतील, गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक दिग्गज उच्च शिक्षणाकरता, बॅरिस्टर होण्याकरता इंग्लंडला गेले, तिथून त्यांनी फार जवळून ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम पाहिली आणि त्याचा प्रभाव संविधान कर्त्याच्यावर झाला आणि आपण ती पद्धत स्वीकारली. अमेरिकन राष्ट्रपतीची पद्धत जी आहे जुनी आहे, 250 वर्ष झाली, तर तीच पद्धत आपण काही स्वीकारली. पण त्यातली चांगली तत्त्व संविधान तयार करताना अनेक देशाचा अभ्यास संविधान निर्मात्यांनी केला, ड्राफ्टिंग कमिटीने केला, प्रत्येक राज्याचं संविधान स्वीकारलं. आपली जी उद्देशिका आहे ती कुठून घेतली आपण, सेपरेशन ऑफ पॉवरचं जे प्रिन्सिपल आहे की न्यायपालिका, कार्यपालिका आणि ज्युडिशरी आणि लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ, या तिघांचा एकमेकावर अंकुश असला पाहिजे. जी अमेरिकन राज्यघटना तयार करताना फ्रेंच फिलॉसॉफर मॉन्टेस्क्यू यांनी जी कल्पना मांडली होती ती अमेरिकन संविधानामध्ये स्वीकारली गेली आणि आपण ती संपूर्णपणे आपल्या देशात घेतली. पण दुर्दैवानं काय झालं की ज्या अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेक्स अँड बॅलन्सेसची जी पद्धत आहे की एकामेकाचा, आणि विशेषतः त्यामध्ये लोकांनी निवडून दिलेलं जे लेजिस्लेचर आहे, तिथं काँग्रेस त्याला म्हणतात, त्याचा इतर दोन कार्यपालिका आणि न्यायपालिकेवर थोडासा अधिक अंकुश आहे असं जे दिसतंय. आज ट्रम्प यांच्या राजवटीमध्ये त्याला धक्का लागलेला आहे, ते कदाचित बदलण्याची शक्यता आहे. पण ती पद्धत आहे ती आपण अंमलात आणली, पण आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये ती काही बॅलन्स ऑफ पॉवरचं जे प्रिन्सिपल आहे, सेपरेशन ऑफ पॉवरचं जे प्रिन्सिपल आहे ते काय अंमलात येऊ शकलं नाही. विशेषतः आपण जेव्हा पक्षांतर बंदी कायदा केला पहिल्यांदा 1985 साली राजीव गांधी यांनी हरियाणामधल्या आयाराम गयाराम प्रकरणामध्ये ते केलं, चांगल्या उद्देशानं केलं आणि पक्षांतर होऊ नये म्हणून कायदा केला, त्यामुळे थोडंसं आळा बसला असं वाटलं. पण 2003 साली वाजपेयी सरकारनं अरुण जेटली कायदामंत्री असताना त्या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केला 2003 साली. आणि आत्ता जो आपल्यासमोर पक्षांतर बंदी कायदा आहे त्या कायद्यामुळं संसदेला किंवा विधिमंडळाला अक्षरशः कार्यपालिकेचं किंवा आपल्याकडे कार्यपालिका म्हणजे पंतप्रधानांनी त्याची ही सगळी ब्युरोक्रेसी
त्याचे अक्षरशः विधिमंडळ गुलाम झालेलं आहे. किंबहुना ज्या दिवशी विधिमंडळातील किंवा संसदेतील सर्वात मोठा पक्ष आपला नेता निवडतो आणि तो नेता जाऊन राष्ट्रपतींच्याकडे घेऊन शपथ घेऊन तो पंतप्रधान होतो, त्या दिवशी संसदेची हाराकेरी होते, संसदेची आत्महत्या होते आणि त्यानंतर पुढची 5 वर्ष संसदेला काडी इतकी किंमत नाही. मी आता 19 वर्ष संसदेमध्ये काम केलेलं आहे, विरोधात काम केलेलं आहे, सत्ताधारी पक्षात काम केलं आहे, मंत्री होतो, दोन्ही सभागृहात काम केलेलं आहे. कारण अमेरिकन संसदेसारखं तिथं बजेट करायचा अधिकार आपल्या कोणाला नाही. बजेटमध्ये एक पैशाचे रुपयाचे बदल करायचा कोणाला अधिकार नाही. एखादं विधेयक मांडून एखादा कायदा पास करायचा अधिकार कुठल्या संसद सदस्याला नाही. सरकार म्हणेल तेच, किंवा प्रधानमंत्र्यांचा चीफ व्हीप असेल तो सांगेल तेच, बाकी काही करायला तो अधिकार नाही. दंगा करायचा अधिकार आहे, वेलमध्ये जाऊन थोडंसं सभागृह बंद पडला, अधिकार फक्त आहे, पण नाहीतर आपल्याकडे काही अधिकार नाही. अमेरिकेच्या संसदेमध्ये सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना देखील मान्य करायचा अधिकार संसदेचा आहे. बजेट हे संसदेमध्ये तयार होतं आणि मग राष्ट्रपतींना दिलं जातं. आता त्यामध्ये खूप संक्रामक परिस्थिती अमेरिकेत देखील निर्माण झालेली आहे. आपल्या देशामध्ये ही जी सेपरेशन ऑफ पॉवरची जी व्यवस्था आहे ती मुळातच दुबळी होती आणि त्यानंतर पक्षांतर बंदी कायद्यामुळे ती संपुष्टात आलेली आहे. म्हणून मुळातच पक्षांतर बंदी कायदा ताबडतोब रद्द केला पाहिजे. अलीकडचं महाराष्ट्रातलं आपण उदाहरण पाहिलं, एवढी मोठी घटना घडली पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निकाल न देऊन ती व्यवस्था तशीच बेकायदेशीर सरकार तसंच कायम ठेवलं. मला वाटतं लोकशाहीचा आज खून होतो आहे असं सगळे म्हणतो, ते दिल्लीत बसणाऱ्या एका व्यक्तीकडून होतो आहे, पण त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं देखील त्याला हातभार लावलेला आहे खून करण्याकरता. त्याकरता मला वाटतं आपण पत्रकारितेचे विद्यार्थी आहात, पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास आपल्याला अनिवार्य असतोच असतो. या संसदीय लोकशाहीबद्दल, लिबरल डेमोक्रेसी, उदारमतवादी लोकशाहीबद्दल अस्तित्वावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, त्यामध्ये जरी लोकशाही वाचवायची असेल तर मला वाटतं माध्यमांना, मीडियाला एक फार मोठी कामगिरी त्यामध्ये करावी लागेल. कारण शासनाकडून काही प्रशिक्षित करायचा काही प्रयत्न होणार नाही. आज माध्यमाचे अनेक प्रकार आपल्यासमोर उपलब्ध आहेत, ते चर्चा संजयजींनी केली आपल्या ह्याच्यामध्ये. आणि त्यामुळे तुम्ही त्यातले तुमच्यापैकी बरेच आज पत्रकारितेचे विद्यार्थी आहात, तुम्ही या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे, काही विद्यमान पत्रकार प्रॅक्टिसिंग जर्नलिस्ट आहेत. मला वाटतं आज ज्याला एक लोकशाहीचा स्तंभ म्हटलं जातं, तुमची फार मोठी जबाबदारी आहे. अडचणी खूप आहेत. जो एस्टॅब्लिश्ड मीडिया आहे त्याचं संपूर्णपणे कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे. मालक पत्रकार, मालक संपादक असलेली व्यवस्था आता जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. आणि मग कॉर्पोरेट मालक तुम्हाला जे सांगतील तीच लाईन धरावी लागते. मग ती लाईन धरताना मग तो कॉर्पोरेट नेता त्याचे इतर उद्योग असतात, त्या इतर उद्योगामध्ये सरकारची मदत पाहिजे, कुठं लायसन्स पाहिजे, कुठं परवानगी पाहिजे, काही CBIची कारवाई झाली तर त्यातून मुक्त व्हायचं वगैरे वगैरे अनेक प्रकार आपल्याकडे होतात. आणि त्या चौकटीतून राहून स्वतंत्र पत्रकारिता करून लोकांचं प्रबोधन करून त्यांना एक विचार करायला प्रवृत्त करणं हे अत्यंत महत्प्रयासाचं काम आहे, पण आव्हानात्मक काम आहे. पण मला वाटतं हे जे चॅलेंज आहे त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होण्याची शक्यता आहे. पण त्यामध्ये तुम्हाला नवीन पिढीच्या पत्रकारांना उद्या कुठलं माध्यम टिकेल मला काही खात्री नाही आहे. म्हणजे वर्तमानपत्र आपण हातात घेऊन सकाळच्या चहाबद्दल वर्तमानपत्र हातात घेतल्याशिवाय चहासुद्धा पहिला घोट आपल्यात जात नाही, की निदान आमच्या पिढीच्या तरी. तर ते आता मला वाटतं कालबाह्य झालं तरी मला आश्चर्य वाटणार. तर मोबाईल फोनच सगळं वर्तमानपत्र वाचता येणार असेल, टॅबलेटवर वाचता येणार असेल, तर मग प्रिंट जर्नलिझम म्हणजे जे वर्तमानपत्राची जी कॉन्सेप्ट आहे ती आता बहुतेक कालबाह्य झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात आपण जरी फोनवर वाचलं तरी ते प्रिंटेड वर्डच आहे. तो फक्त कागदावर छापायचं का डिजिटल ग्लास टॅबलेटवर छापायचा हाच वेगळा प्रश्न आहे. त्यामुळं एक स्वरूप पत्रकारितेचं बदललेलं आहे.
कदाचित आज प्रत्येक व्यक्ती संजयजी म्हणाल्याप्रमाणे हा पत्रकार झालेला आहे. तो आज ब्रॉडकास्ट करू शकतो, व्हिडिओ रील्स करून पाठवू शकतो. पण त्यामुळं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी तयार झालेली आहे आणि काही गंभीर डीप अभ्यास न करता आपली मतं तयार करायची आणि ती मोठ्यानं मतं मांडायची, हा प्रकार होताना दिसतो. आणि त्यामुळं लोकशाहीला वाचवण्याचं काम जे मीडियाने केलं पाहिजे, एक महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून, ते होईल का नाही याबद्दल खरोखरी चिंता वाटते. पण ते करायची जबाबदारी सगळी तुमच्यावर आहे, जे तुम्ही अधिकृतपणे पत्रकारितेचं शिक्षण घेऊन एक पत्रकारिता व्यवसाय करून पत्रकार म्हणून पुढं तुम्ही समाजामध्ये येणार आहात. तुमच्यासमोर खूप मोठं आव्हान आहे. पण तुम्ही जर ते केलं नाही तर मला चिंता आहे की या देशात जी गेल्या 50, 60, 70 वर्षामध्ये जी आपण लोकशाही पाहिली ती राहणार नाही, टिकणार नाही. कारण देर इज अ वेस्टेड इंटरेस्ट की बहुपक्षीय लोकशाही असण्यापेक्षा हळूहळू एका पक्षाच्या लोकशाहीकडे जावं. आणि एका पक्षाची लोकशाही म्हणजेच हुकुमशाही. कारण तशी चीनमध्ये एका पक्षाची लोकशाही आहे, भारतातले कम्युनिस्ट पक्षसुद्धा म्हणतात की आमची लोकशाही आहे, रशियामध्ये देखील अगदी स्टॅलिन असतानासुद्धा आम्ही लोकशाही असं म्हणत होते ते. तर तशा प्रकारे लोकशाही आपल्याला टिकवायची आहे का आणि असं आपल्याला पुढं जायचं का, हा मला वाटतं एक गंभीर आव्हान आपल्या समाजासमोर आहे. आणि ते मला वाटतं की राजकीय पक्ष त्यातून मार्ग काढू शकतील आणि राजकीय पक्ष त्यातून काहीतरी वेगळं घडवू शकतील याच्यावर मला शंका वाटायला लागलेली आहे. की काय झालं आहे, राजकीय पक्षामध्ये जी अंतर्गत लोकशाही ती नाही आज. आता आपण पाहिलं की लगेच कौटुंबिक जे पक्ष आहेत, फॅमिली रन एंटरप्राइजेस, ते सगळे फॅमिलीचे इंटरेस्ट पहिल्यांदा बघतात, मग विचार, मग समाज वगैरे होतं. ते आता महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं मग राजकीय पक्षांच्याकडून जी अपेक्षा आहे की तुम्ही हा विचार लोकांच्यापर्यंत नेला पाहिजे, राजकीय पक्ष बळकटीनं उभे केले पाहिजेत, नव्या मुलांना प्रवेश दिला पाहिजे, मग त्या लोकशाहीच्या आणि निवडणुकीच्या पद्धतीनं सत्ता मिळवून मग सत्तेतून तुमची विचारधारा, तुमचा मॅनिफेस्टो, तुमचा जाहीरनामा अंमलात आणायची जबाबदारी जी राजकीय पक्षाची ती होताना दिसत नाही. खूप चिंता वाटते. मग हे कोण करणार? सामाजिक कार्यकर्ते करतील, त्यांना लिमिटेशन्स आहेत. काही संघटना आहेत, आपले लाईक माइंडेड लोक एकत्र येऊन विचार करून एकत्र अशा संघटना करून काही विचार करणारे ग्रुप तयार करतात, जसं तुमचा आज पुणे पत्रकार कट्टा आहे. पण मला वाटतं व्यापक दृष्टीनं पत्रकारांची आणि पत्रकार किंवा जे आता पत्रकार होणार आहेत त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. माध्यम कुठलंही असो, तुम्हाला प्रत्येक माध्यमावर प्रावीण्य मिळवावं लागेल. मग मोबाईल फोनवर काही क्लिप व्हिडिओ करायचा असतील, एखादा लेख लिहायचा असेल, तो इंटरनेटवर टाकायचा असेल, तो फेसबुकवर टाकायचा असेल, एखादा फोटो त्याच्या खाली कॅप्शन टाकायचे, सगळे प्रकार आपल्याला हस्तगत करावे लागतील. आणि बरेचसे जे मोठे मोठे आजचे जर्नलिस्ट आहेत ते प्रिंटमध्ये त्यांनी काम केलं, व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून काम केलं, अँकर झाले, पुन्हा परत आले. असं केल्याशिवाय चालणार नाही. माध्यम हे अडचण असता कामा नये. याकरता तुम्ही जे प्रोफेशनल ट्रेनिंग या ठिकाणी या इन्स्टिट्यूटमध्ये घेत आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पण नुसतं ट्रेनिंग घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळेल किंवा एखाद्या मोठ्या वृत्तसमूहामध्ये मला कॉर्पोरेट स्टाईल जॉब मिळेल आणि माझं सगळं चांगलं चालेल असं केलं तर मग दुर्दैव, महाराष्ट्राचं देशाचं दुर्दैव ठरेल. आज एका बाजूला एक युद्धजन्य परिस्थितीचा मी उल्लेख केला, ती आहे आज एक विशिष्ट परिस्थिती आहे. सीज फायर झाली, युद्धविराम झाला नाही झाला, कोणी केला, काय केला. म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं एका बाजूला सुरुवातीपासून संपूर्ण सरकारला पाठिंबा दिलेला आहे. सगळा देश सरकारच्या मागं उभा आहे. कारण असं कधी जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा आपण पक्ष ही संकल्पना बाजूला ठेवतो आणि सगळे टोटली पूर्णपणे सरकारच्या मागं, सरकारच्या निर्णयाच्या मागं खंबीरपणे उभं राहतात. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सर्वपक्षीय बैठकीमध्ये देखील सर्व पक्षांनी, फक्त काँग्रेस पक्ष नव्हे, सर्व पक्षांनी ते आश्वासन दिलेलं, आजही त्याची पुनरुच्चार झालेला आहे. आणि मागणी काय की थोडी परिस्थिती अस्वस्थ करणारी निर्माण झालेली आहे. आपण या पाकिस्तानच्या प्रश्नामध्ये जे काही शिमला करारामध्ये जे काही ॲग्रीमेंट केलं होतं पाकिस्तानचं आणि भारताचं 1972च्या जुलै महिन्यामध्ये, ते काही बदलण्याचा आपण निर्णय घेतला आहे का?
की त्या सिमला करारामध्ये महत्त्वाचं एक कलम होतं की आम्ही हा प्रश्न किती जटिल असला तरी द्विपक्षीय चर्चेतून सोडवू, तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी आम्ही स्वीकारणार नाही. हे अगदी एस्टॅब्लिश प्रिन्सिपल होतं, जे पुढं अटल बिहारी वाजपेयीजींनी कारगिल युद्धाच्या वेळेलाही ते खूप प्रयत्न झाला. त्यावेळेचे राष्ट्रपती त्यांनी केलं की आम्ही हस्तक्षेप करतो, तुम्ही एकत्र या, बसा, कुठंतरी आपण चर्चा करू. वाजपेयीजींनी नाही स्वीकारलं, कारण हे पॉलिटिकल कॉन्शन्सच होतं. एक सर्व राजकीय पक्षांनी या बाबतीमध्ये एकमत केलं होतं की नाही, हा आपल्या दोघांचा प्रश्न आहे, तिसऱ्याची लुडबुड आम्हाला चालणार नाही. काल जे काय घडलं त्यामुळं ते जे शिमला कराराचं जे एकमत होतं, कॉन्सेन्सस होतं, पॉलिटिकल कॉन्सेन्सस अक्रॉस पार्टीज, ते बदललं आहे का? सरकारने लोकांना विश्वास देऊन सांगितलं पाहिजे की आता परिस्थिती बदललेली आहे, आम्ही हा प्रश्न सोडवण्याकरता तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारायला तयार आहोत. किंबहुना अमेरिकन नेतृत्वातून सांगितलं की आम्ही एका न्यूट्रल जागेमध्ये जाऊन चर्चा करून मध्यस्थी आम्ही घडवून आणू. त्याबद्दल देशातल्या लोकांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. हा बदल असेल तर फार मोठा बदल आहे, धोरणात्मक बदल आहे. आणि त्याबद्दल काही पत्रकारांनी प्रश्न विचारले. तर वायर म्हणून जे एक टी व्हीवर चॅनल खूप प्रसिद्ध आहे, त्याला बंद केलं गेलं. कारण त्यांनी काय केलं, अमेरिकेतली एक न्यूज स्टोरी CNN प्रकाशित केली, त्यांनी त्यांच्या चॅनलवर दाखवली. कारण त्यांचा एक करार आहे एकमेकाच्या बातम्या छापण्याचा. आता अमेरिकन CNNच्या वेबसाईटवर ती बातमी अजूनही, ती न्यूज स्टोरी अजून चालू आहे, पण वायरला मात्र सरकारने बंद केलं. काश्मीरला जेव्हा 370 कलम हटवलं तेव्हा इंटरनेट बंद करण्याचा जगातला सर्वात मोठा त्या ठिकाणी निर्णय सरकारने घेतला. म्हणजे मीडियाची गळचेपी करणं आज फार सोपं आहे. एका बाजूला आपण म्हणतो की मीडियाला व्यक्त होण्याकरता अनेक साधनं निर्माण झालेली आहेत, पण उद्या ब्रॉडकास्टिंग बिल आणलं ते सगळे यूट्यूबर्स आहेत. ध्रुव राठी असेल किंवा कामरा असेल किंवा आणखी कोणी असेल. आपल्या महाराष्ट्रात बरेचशा चांगल्या यूट्यूबवर काही चांगले चॅनल्स जातात, एका दिवसात सगळं बंद करून टाकता येईल. पण ते तशा प्रकारचं ब्रॉडकास्टिंग बिल आलं तर मग पुढं काय करायचं? आज जरी मीडिया कॉर्पोरेट हाऊसेसच्या हातात गेला असला तरी या नवीन टेक्नॉलॉजीमुळं, इंटरनेटच्या टेक्नॉलॉजीमुळं प्रत्येकाला स्वतःचा एडिटर होता येतं, स्वतःचा पत्रकार होता येतं, स्वतःला प्रकाशित करता येतं. आणि लोक, कोट्यावधी लोक, काही यशस्वी चॅनलचे व्ह्युअरशिप, ते श्रोते आहेत किंवा दर्शक आहेत. पण हे उद्या बंद केलं तर काय करणार? तुम्ही किती चांगलं काम केलं, किती चांगले व्हिडिओ बनवले, पॉडकास्ट केले, काय केले, पण प्रकाशित करायचं नाही असा जर आदेशवरून निघाला तर काय करणार? हीच लोकशाहीची गळचेपी होण्याची जी शक्यता आम्हाला दिसते आहे, तर ती थांबवायची असेल तर राजकीय पक्षांनी आपलं काम केलं पाहिजे. पण ते आता कमी पडत आहेत. राजकीय पक्षांना जवळजवळ अपयश आलं आहे म्हटलं तरी चालेल की बाई लोकशाही प्रक्रिया वाचवण्याचं काम राजकीय पक्ष काही करू शकत नाहीत. मग आता कोण करणार? सामान्य माणसं तर काय करणार नाहीत, कारण त्या सगळ्या फ्रेंझीमध्ये, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये अर्धवट माहितीच्या आधारावर दंगा करण्याची जी प्रवृत्ती झाली, ज्याला प्रोत्साहन दिलं जाते काही वर्गाकडून, त्या गोंधळामध्ये, त्या आवाजामध्ये सॅनिटीचा आवाज हे कसा आपण जिवंत ठेवू, हे मला वाटतं समाजापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. आपण आता गृहीत धरतो की काय नाही, वर्तमानपत्रात नाही छापलं तर मी माझी यूट्यूब चॅनल सुरू करेन. उद्या बंद केलं तर काय करणार? एका कायद्याने ते बंद करता येईल. आज आपण अनेक उदाहरणं पाहिली. इंटरनेट क्लोजर, जगातले सर्वात जास्त इंटरनेट क्लोजर भारतात होतात. एखादी चॅनल बॅन केली, नाही करायचं. आणि दुसऱ्या बाजूला काही भक्त चॅनल्स आहेत, वाटेल त्या खोट्या बातम्या दाखवून लोकांच्या अपेक्षा उंचावल्या. कराची उद्ध्वस्त झालं, इस्लामाबाद आपण काबीज केलं, आणखी काय काय केलं. आणि त्यामुळं देशाची विश्वासार्हता संपते आहे. लोक हसतात आपल्यावर. आणि म्हणून मी जाहीर मागणी केलेली आहे की या ज्या चॅनल्स आहेत, अर्थात या काही भक्त चॅनल्स आहेत काही, त्या काही चॅनलला तुम्ही अशा खोट्या बातम्या दिल्याबद्दल सगळं व्हिडिओ रेकॉर्ड आहे, त्यांना काही दिवस त्या चॅनल बंद करा. संपूर्णपणे बंद करा म्हणणं अवघड होईल, कारण ते करणार नाहीत. पण काही दिवस त्यांना सांगितलं पाहिजे की चालणार नाही, एका लिमिटच्या बाहेर जाऊन
तुम्ही हे करू नका, ही देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. हे सगळं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीनं पत्रकारितेशी संबंधित आहे. कारण आम्हाला आता सरकारच्याकडून जेवढी माहिती मिळते तेवढीच मिळते, पण काही स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारांच्या माध्यमातून काही वेगळी माहिती मिळते, कारण इंटरनेट चालू आहे अजून. आणि त्यातून मग आपल्याला काहीतरी मग सरासरी तुलनात्मक विचार करून आपल्याला पुढे जावं लागतं. आज थोडं महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर नुकत्याच सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर घ्या म्हणून आदेश दिलेला आहे. 4-1 महिन्यात किंवा 1-2 महिने 5-6 महिन्यात तर होतील अशी सुप्रीम कोर्टाची अपेक्षा आहे. आज युद्ध आणखी काही भडकलं असतं तर ते कारण सांगून पुन्हा निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असत्या. त्यामध्ये त्यातून काही पुन्हा लोकशाही उभारी घेईल का, राजकीय पक्ष पुन्हा काही वेगळ्या दृष्टीने काम करतील, मजबूत होतील का, एक आशा आहे. मग कुठली आघाडी टिकणार, कुठली आघाडी टिकणार नाही, कोण म्हणजे स्वतंत्र लढणार का आघाडी म्हणून लढणार, काय झालं. आता नुकतेच काही बातमी आली की काही पक्षामध्ये काही मनोमिलन होते वगैरे, तर त्यामुळे ही सगळी प्रक्रिया होत राहणार. पण स्वतंत्र रीतीनं आज लोकांना प्रशिक्षित करण्याचं, खरी परिस्थिती लोकांच्या पुढे आणायचं काम आता राजकीय पक्षांच्याकडून फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आता ते पत्रकारांना, स्वायत्त पत्रकारांना जे कॉर्पोरेट कंट्रोलच्या बाहेर आहेत त्यांना ते करावं लागेल. आणि म्हणून मग अशा प्रकारचे उपक्रम की लोकांना विचार करायला लावणारे किंवा काही वेगळा दृष्टिकोन, डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांच्यापर्यंत पोचवणारे हे उपक्रम हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहेत. आणि या देशातली लोकशाही बळकट करणे किंवा टिकवण्याचं काम देखील आपल्या सर्वांना मिळून करावं लागेल. पण तुमचा रोल, त्यामध्ये मीडियाचा रोल हा एक अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तो सुद्धा कॉर्पोरेट मीडियाचं नव्हे. कॉर्पोरेट मीडियाकडून ही अपेक्षा करणं व्यर्थ आहे. ते स्वतंत्र विचाराचे जे ज्यांच्या रक्तात पत्रकारिता करायची जिद्द आहे, उदाहरणार्थ नीरजसारखे कार्यकर्ते आहेत, व्यवसाय वेगळा, उपजीविकेचं साधन वेगळं आहे, पण तरी त्यांनी अभ्यास करून इथून डिप्लोमा घेऊन एक सामाजिक विचार करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्याचं अभिनंदन करतो, सहकार्याचं अभिनंदन करतो. आम्हाला वाटतं या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये इंदिराजींनी आणीबाणीमध्ये घटना बदलली खूप मोठ्या प्रमाणात. तर एक गोष्ट केली की त्यामध्ये एक वेगळा अध्याय जोडला की नागरिकांची कर्तव्य, आणि त्या कर्तव्यामध्ये एक कलम आहे की नागरिकांनी सायंटिफिक टेम्पर डेव्हलप केलं पाहिजे, जी नेहरूजींची मूळ कल्पना होती. क्युरिओसिटीचा विकास केला पाहिजे, प्रश्न विचाराची त्यामध्ये ताकद निर्माण झाली पाहिजे, आणि चिकित्सा बुद्धीने काम केलं पाहिजे. घटनेमध्ये आपण नमूद केलेलं. आणि इंदिराजींच्या नंतर जे सरकार आलं त्यांनी सगळे इंदिराजींचे बदल केलेले राज्यघटनेतले रद्द केले. फक्त हे मात्र कलम अजूनही राज्यघटनेमध्ये अस्तित्वात आहे, नागरिकांचे कर्तव्य आणि त्यामधलं. पण हे सायंटिफिक टेम्परच मारून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे. चिकित्सा बुद्धी कोणी प्रश्न विचारायचे नाहीत. आणि म्हणूनच आज या युद्धजन्य परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांनी मागणी केलेली आहे की तुम्ही संसदेचं अधिवेशन घ्या, सर्वपक्षीय बैठक घेऊन त्याचं पंतप्रधानांनी नेतृत्व करावं, प्रश्नाची उत्तर द्यावीत, काय चुका झाल्या असल्या तर मान्य केलं पाहिजे. उदाहरण सांगायचं झालं तर कारगिल युद्धाच्या वेळेला मोठं इंटेलिजन्स फेल्युअर होत्याची चर्चा झाली. वाजपेयीजींचं सरकार होतं, आपण युद्धात जिंकलो, खूप मोठी किंमत मोजावी लागली. पण ती किंमत आपल्या इंटेलिजन्स फेल्युअरमुळे मोजावी लागली का, हा प्रश्न निर्माण झाला. वाजपेयीजींनी ते प्रकरण दडपलं नाही, त्यांनी एक कारगिल इन्क्वायरी कमिटी नेमली. आजचे आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर आहेत, त्यांचे पिताजी सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली ती कारगिल इन्क्वायरी कमिटीने काम केलं, आपला रिपोर्ट केला, सरकारला दिला, आणि सरकारने तो अहवाल प्रकाशित केला. त्यामध्ये सरकारच्या चुकावर बोट ठेवलं तर त्यांनी मान्य केलं. पण वाजपेयीजी म्हटले की या चुकातून आपण शिकून आपली ही व्यवस्था बदलली पाहिजे, आणि तेच पिरियड होतं. आज पुलवामा झालं, नंतर आता हे प्रकरण झालं, त्याची चौकशी झाली पाहिजे मागणी आहे. पण की चौकशी होईल का, चौकशी झाली तर त्याचा अहवाल प्रकाशित केला जाईल का, खुल्या मनानं चुका स्वीकारून त्या चुका दुरुस्त करायची प्रवृत्ती दाखवली जाईल का. मीडिया आपलं काम करतो आहे, आणि त्यामुळं पण मीडियाला देखील प्रश्न विचारायची बंदी आहे. आपण काही प्रश्न विचारायला गेलो तर लगेच बंदी यायची भीती आहे. आज मी मगाशी येताना एक
चॅनल बघत होतो, इंडिया टुडेचं चॅनल होतं. राजदीप सरदेसाई एका ब्रह्मा चलानी नावाचे सिक्युरिटी एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करत होती. काल सीज फायर झालं, युद्धबंदी झाली, तर काय त्याचे काय परिणाम होणार आहे. तर त्याचं वाक्य मला खूप खटकलं. ब्रह्मचलानी मित्र आहेत माझे, खूप मोठे. ते म्हटले इंग्रजीमध्ये, वी स्नॅच दी डिफीट फ्रॉम द जॉज ऑफ विक्टरी. आपण विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणला. मग पराभव आणलाच खेचून का, आपल्या देशाचा पराभव झाला का, चर्चा झाली पाहिजे. दडपून टाकून चालणार नाही. आणि त्याकरता मग सरकार दडपून टाकणार असेल तर पत्रकारांनी त्याला तोंड फोडलं पाहिजे, त्याचे काही परिणाम भोगावे लागतील. मला वाटतं ही प्रवृत्ती समाजामध्ये निर्माण केली पाहिजे. उदाहरणं आपल्याकडे खूप ज्वलंत पत्रकारितेची उदाहरणं आहेत. टिळकांचं आहे, बाळशास्त्री जांभेकरांच्यापासून आपण पाहतोय काय झालं ते. ती प्रवृत्ती स्वातंत्र्य सैनिकाचा बाणा आपण पत्रकारितेमध्ये तयार करणार आहोत का. आणि त्याकरता चर्चा, संवाद आणि संवादातून परिवर्तन, हे जे तुमचं बोधवाक्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मला या पुणे पत्रकार कट्ट्याच्या वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा सर्व संबंधितांना मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम असाच वेगानं पुढे जोमानं ठेवा चालू. काय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. लोकांना प्रशिक्षित करण्याचा, खरी परिस्थिती लोकांच्या पोहोचण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि वेगळे विचार इथं मांडले गेले पाहिजे. फक्त एका विचाराचं आहे असं नका करू, कृपा करून. आणि त्यानंतर लोकांना अभ्यास करून तुलनात्मक निर्णय घेऊ द्या किंवा कुठला विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. म्हणून आज नीरज जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम तुम्ही पुण्यात सुरू केलेला आहे. याला अधिक जोमानं असंच सुरू ठेवा. आणि पुण्यातल्याच नव्हे तर राज्यातल्या, बाहेरच्या राज्यातल्या देखील लोकांना निमंत्रित करून संवादाची संधी दे अपेक्षा करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. आत्ताच सरांनी लोकशाही आणि आपल्या संविधानाविषयी, देशाच्या सद्यस्थितीविषयी बोललेले आहेत सर. त्यांनी त्यांचं मत मांडलं. या निमित्ताने सर मी तुम्हाला एक विश्वास नक्की देते की आम्ही सर्व पत्रकार म्हणून लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि लोकशाहीला टिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू. या निमित्तानेच एक उल्लेखनीय बाब म्हणजे डॉक्टर नीरज जाधव सर हे संविधानाच्या प्रस्ताविकेतून प्रेरणा हा उपक्रम राबवित आहेत, ज्याच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत संविधानाची प्रस्तावना पोचावी आणि संविधानिक मूल्यांचा जागर व्हावा असा त्यांचा प्रयत्न आहे. आजपर्यंत 5000हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत पोचवलेली आहे. या ठिकाणीही आपणा सर्वांना प्रस्ताविकेच्या प्रतीचे वाटप होत आहे. आपण सर्वजण या ठिकाणी नीरज सरांसोबत प्रस्ताविकेचे वाचन करणार आहोत. त्यासाठी मी नीरज जाधव सरांना विनंती करते की त्यांनी प्रस्तावनेचं वाचन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू. सर्वांना विनंती आहे, आपण या ठिकाणी प्रस्तावनेचं वाचन करणार आहोत, तेव्हा सर्वांनी उभं राहायचं आहे. सर्वांना प्रस्तावनेची प्रत मिळाली आहे शेवटपर्यंत. सुरू करू. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. खूप धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी लोकमत वृत्तसमूहामध्ये पत्रकार म्हणून कार्यरत असणारे आणि पुणे पत्रकार कट्ट्याचे समन्वयक उद्धव धुमाळे सर यांना मी विनंती करते. बाबा, सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार. डॉक्टर नीरज यांची तळमळ ही घरातून कशी पेरली गेली हे आम्हाला कळलं. बाबा, असाच कट्टा आम्ही पुणे विद्यापीठाच्या हिरवळीवर घ्यायचो. सर्व हिरवळीवरती अगदी प्रकाश आंबेडकरांपासून जस्टिस पी सावंतांपासून सगळे यायचे. मग आम्ही एकदा नीरज आमच्याकडे एंटर्नशिपला आल्यानंतर आम्ही गप्पा मारत होतो, आपण असं करायचो. ते तेवढा एकच मुद्दा पकडला आणि त्यांनी एवढं छान पद्धतीने हे घडवत गेले पुढे. आणि आज याचं 1 वर्ष पूर्ण होतं आहे, याचा खूप आनंद होतो आहे. आणि आमच्या फक्त एका फोनला सगळे मान्यवर मंडळी आत्तापर्यंत आलेली आहेत. आणि एक सांगायला आवर्जून आता मी गुपित उघड करतो डॉक्टर नीरज तुमच्या ह्याच्यानं संमतीनं. ही माहिती जेव्हा शरद पवार साहेबांना कळाली तर पवार साहेबांनी स्वतः म्हणाले की या कट्ट्याला मी आवर्जून येणार आहे, पुढच्या एका कट्ट्यावरती ते आवर्जून येतील. बाबा, पुण्यामध्ये जुन्या सिनियर पत्रकारांचा एक कट्टा आहे, सॅटर्डे क्लब म्हणून ते बरेचदा चालवतात. त्या कट्ट्यामध्ये असं आहे की सगळे मोठे मंडळी विमानानं जाणार, एखाद्या व्यक्तीला भेटणार, विमानानं परत येणार, ड्युटीवर येणार. आम्ही म्हटलं आमची तर ती क्षमता नाही आहे, आपण ते करू पण शकत नाही आहे, पण तांबट सरांना विनंती करून आपण रानडेचा प्रिमायसेस घेऊ शकतो. आणि रानडेच्या प्रिमायसेसबद्दल तांबट सरांना विनंती केली आणि त्यांनीसुद्धा आनंदाने आमच्या या उपक्रमाला प्रतिसाद दिला, म्हणून गेली वर्षभर हे कट्टा घडू शकलं. त्यामुळं तांबट सरांचं आभार मानलंच पाहिजे, विद्यापीठ प्रिमायसेसचा संपूर्ण यंत्रणेचा आभार मानलंच पाहिजे, बाबांचा आभार मानलंच पाहिजे. आणि नहार सरांना फक्त आम्ही म्हणालो होतो की असं करायचं आहे, नहार सर तुम्ही यायला पाहिजे. आणि नहार सरसुद्धा आले. बाबा आढाव तर बाबा 3 तास गप्पा मारत होते आमच्यासोबत, 3 तास, म्हणजे थकले नाहीत. आणि मुलांसोबत इतकं छान गप्पा मारत होते. इंदुमतीताईंचं तर सांगायलाच नको. या संपूर्ण आत्तापर्यंत सर्व मंडळींनी आले, आम्हाला प्रतिसाद देत राहिले. आणि आम्ही विशेष करून बाबा या स्वरूप आमचं असं आहे की ती व्यक्ती आलेली आजच्या समकालीन परिस्थितीबद्दल बोलत असतानाच त्याचा मागचा इतिहास, त्यांची जडणघडण आम्हाला सांगावी. त्यामुळे त्याला एक इतकं युनिकनेसपणा येत जातो. आम्हाला ती व्यक्ती कळत जाते, समजत जाते आणि नव्या समस्याकडे, परिस्थितीकडे कसं बघावं याची दृष्टी मिळते. आजसुद्धा पुन्हा एकदा ती दृष्टी मिळालेली आहे. पत्रकारांनी काय केलं पाहिजे, काय भूमिका घेतलं पाहिजे आणि संवेदनशील लोक काय करू शकतात हे या पुढच्या काळातसुद्धा घडेल. हा कट्टा घडवेल आणि यात आमच्या प्रत्येकाचा सिंहाचा वाटा राहील हे मी अभिमानानं सांगेन. आणि हा कट्टा आवटे सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे आमचा सगळ्यात तरुण म्हणजे भगवानराव घेरडे, रयत शिक्षणचे रिटायर ग्रंथपाल आहेत. ते रानडेचे स्टुडंट आहेत आणि ते घेरडे सरांना, डॉक्टरांना म्हणतो की हे तुमचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत, तुमच्या हॉस्पिटलचे ब्रँड ॲम्बॅसेडर असतील तसे आमच्या कट्ट्याचे पण ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. त्यामुळे आम्ही सर्व वयोगटातल्या सर्व तरुण मित्रमैत्रिणी हे कट्टा चालवतो आहे. याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. यापुढेही हा कट्टा उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाईल. आणि त्याही पुढे जाऊन बाबा आम्ही असं सांगू इच्छितो नम्रपणे की हा कट्टा एक रचनात्मक, एक मोठा आदर्शसुद्धा पुढच्या काळामध्ये उभा करेल आणि त्यासाठी तुमची सर्वांची साथ मिळत राहील एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्ही सर्व आलात, तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि चहा आणि नाश्ता घेऊन जाल अशी विनंती करतो. धन्यवाद.